आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य। राम सभा में राम राम महाराज। प्रथम वंदन गुरुदेव जी जिन दियो नाम तत्सार। द्वितीय वंदन राम जी जिन मिटिया भरम विकार। तृतीय वंदन सब संत जन अनंत कोट जन सार। जाके पद रज पर सता हंस उतर जावे पार। राम राम राम। आज आपल्या गावात सुंदर असा कार्यक्रम हा ठेवलेला आहे। संपूर्ण भारतामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये अनेक सोहळे साजरे होत आहेत। त्याचं कारण म्हणजे अयोध्येतील मंदिर श्री रामचंद्र यांचं देवस्थान, मूर्तिपूजा, स्थापना, मंदिर, त्याच्या निमित्त गावागावात कीर्तन होते, त्यांच्या निमित्त गावागावात प्रवचन होत आहेत, त्या निमित्त गावागावामध्ये अनेक सत्संग आणि उत्सव साजरे होत आहेत। असं आपल्या गावामध्ये उपरपिंडीमध्ये सुद्धा हा सत्संग या गावातील सरपंच साहेब तसेच वरिष्ठ मंडळी आणि अनेक त्यांचे सहकारी यांनी हा सत्संग या ठिकाणी आयोजित केला। आम्हाला आवर्जून बोलवलं की आपला सत्संग आम्ही ऐकून आहोत आणि हा सत्संग आज या गावात राम नामाचा महिमा आणि मानव देहाचं महत्व याला आपण संत सद्गुरूंच्या वचनाने हे सर्व सांगावं आणि आम्ही ऐकावं असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं। त्यानिमित्त आपण सर्वजण गावकऱ्यांचं आणि त्यांचं सर्व आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करणार आहोत। राम राम राम। कारण आम्हाला जे भेटणार आहे, जे मिळणार आहे ते संतांच्या संगतीमध्येच मिळणार। आनंद असेल, सुख असेल, परमेश्वर प्राप्ती असेल तर ती आम्हाला संतांच्या सान्निध्यात शरणात येऊन मिळते। संतांना काय म्हटलंय? आनंद कुठे? कुठे पाणी असेल, समुद्र असेल आणि त्या ठिकाणी लोक स्नानासाठी गार्डन मध्ये फिरतात तसं जात असेल आणि कोणी तिथे नाव दिलं असेल आनंद सागर, कारण की तिथे बगीचा आहे आणि पाण्यामध्ये उड्या मारतात आणि नाव देऊन देतात। काय नाव देतात? आनंद सागर। आता आनंद सागर आहे का तो? अरे 2 तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये उड्या मारल्या जातात, नंतर त्या ठिकाणी तिथे जो आनंद मिळणार आहे अशा भावनेतून लोक गेले, पैसा खर्च केला, 500 रुपये तिकीट एकाचे। ताई किती तिकीट? 500 रुपये एकाचं तिकीट आणि एका घरातले 5 जण गेले, 2500 रुपये 2 तासाचे त्या पाण्यामध्ये, 3 तासाचं पाण्यामध्ये फक्त उड्या मारायचे। गाडी भाडं वेगळं, एका दिवसाचे काम धंदे सोडले ते वेगळे, अजून येता जाता दुर्घटना होण्याचे चान्स जास्त। आणि काय म्हटलं? आनंद सागर। पण खरा आनंद कुठे? आनंदाचा सागर कुठे आहे? तो कोण मिळवून देतो? ते संत सांगतात। काय म्हणतात? संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ। व संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ। नाना संतोषाचे मूळ, ते असती हो संत। सुखाचे मूळ कोण आहे? संत आहे। आनंदाचे स्थळ कोण आहे? संत आहे। हे प्राप्त करून देणारे कोण आहे? संत आहे। आणि अशा संतांना शरणाचा हे शिकवणारे श्री रामचंद्र आहे। श्री रामचंद्रांनी कधी अहंकार केला नाही। श्री रामचंद्रांनी कधी राजघराण्याचा, आपल्या बलवान पदाचा
आपल्या ताकदीचा, कोणत्याच गोष्टीचा श्रीरामचंद्रांनी अभिमान केला नाही. त्यांनी संतांच्या शरणात जावं, सद्गुरु करावा आणि परमेश्वराची भक्ती नामस्मरण करावं, हा सुद्धा आदर्श प्रत्येक माणसाला दिलाय. प्रत्येक माणसाला दिला. म्हणून आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी म्हटलंय, काय म्हटलंय की रामचंद्र सुद्धा काय बोध देतात. वशिष्ठ मुनी पे आय राम बुझो तत सोई. ऐका, वशिष्ठ मुनी पे आय राम बुझो तत सोई. जीव मोक्ष की मजाय ताई गत कैये मोई. श्री रामचंद्र विष्णूचे अवतार, काही कमी नाही त्यांना, धनाची कमी नाही. त्यांचे गुण अनेक ग्रंथ गातात, त्यांची थोरवी अनेकांनी गायली ऐकली. विष्णूचे अवतार पुरुषोत्तम, बलवान असे की रावणासारख्या राक्षसाला मारणारे फक्त तेच, नाही तर रावण ना ब्रह्मा विष्णू महादेव ना कोणत्या देवाकडून मारला जाणारा, पण त्या रावणाला मारणारे पराक्रमी फक्त रामचंद्र. आणि एवढे पुरुषोत्तम पराक्रमी विष्णूचे अवतार रामचंद्र काय शिकवण देतात आणि काय संत वृत्ती शिकवतात. वशिष्ठ मुनी पे आय राम बुझो तत सोई. नम्र झाले, नम्र झाले आणि संत वशिष्ठ गुरु, संत वशिष्ठांना आपल्या गुरूंना ते शरण गेले, आपल्या गुरूंना शरण गेले आणि आपल्या गुरूंना त्यांनी विचारलं. काय विचारलं? जीव मोक किम जायता ही गत कैये मोई. मनुष्य जन्म प्राप्त केल्यानंतर जीवाला मोक्ष कसा मिळतो? मानव देह प्राप्त झाल्यानंतर मी या देहामध्ये आलेलो आहे, तर मला मोक्ष प्राप्त कसा होईल ती गती मला सांगा, तो भेद मला द्या, तो मर्म मला दाखवा. वशिष्ठ मुनींनी परीक्षा घेतली. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये आलेले आहे बाबांनो. एकाकडे बसलेले आहेत रामचंद्र आणि एकाकडे बसलेले आहेत त्यांचे गुरु. श्री रामचंद्राला मानणारा सर्व संसार आणि श्री रामचंद्र मानतायत आपल्या गुरूंना. आणि गुरूंच्या शरणात जाऊन काय विचारतायत ते की मोक्ष कसा मिळतो मानव देह प्राप्त झाल्यावर, तो मला तुम्ही दाखवा. कारण की सद्गुरु शिवाय मोक्ष भेटत नाही. तुम्ही वेद वाचा, पुराण वाचा, ग्रंथ वाचा, किती तीर्थाटन करा, किती प्रकारचे तुम्ही भक्ती मार्ग धारण करा, तुम्ही जपी बना, तपी बना, योगी व्हा, संन्यासी व्हा, पण सद्गुरु जोपर्यंत तुम्ही प्राप्त करून घेणार नाही तोपर्यंत मोक्ष भेटणार नाही. आणि मोक्ष मिळवण्याकरिता सद्गुरूचा योग लागतो आणि मानव जन्म लागतो. मनुष्य जन्म मिळाला, जर या धर्तीवर सद्गुरू नाही मिळाला तर मानव जन्म वाया गेला. हो, वाया गेला मानव जन्म. पण मनुष्य देह मिळाला आणि सद्गुरूही मिळाले तर समजायचं माझं अनंत जन्माचं भाग्य उदयाला आलं. रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना विचारलं, मला सांगा मोक्ष. आता बघा वशिष्ठ मुनींनी काय परीक्षा घेतली. अरे रामा, तूच परमात्मा आणि तू का विचारतो? अरे रामा, तुला सर्वजण मानत, तुझं सर्वजण पूजा अर्चा ध्यान करतात आणि तुलाच भ्रम कसा झाला रे? तूच आहे परमेश्वर. रामचंद्र न्यायिक होते, रामचंद्र ज्ञानी होते. रामचंद्रांनी लगेच उत्तर दिलं, म्हणजे गुरुवचनाला सांगितलं, जर मी ब्रह्मपूर्ण असेल, मी जर पूर्ण ब्रह्म असतो गुरु महाराज, तर मला सर्व या ठिकाणी मनुष्य देह धारण केल्यावर भूक, तहान, झोप हे सर्व कर्तव्य मला करावे लागतायत. मी या ठिकाणी आलोय, मला जग माझा पराक्रम, माझे गुण पाहून उपमा देत आहे, पण मला तुम्ही तो परब्रह्म दाखवा.
मला तुम्ही तो परमेश्वर प्राप्त करून द्या. आणि मग खूप त्या ठिकाणी गुरु शिष्याचा संवाद झालेला आहे. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि रामचंद्र इतके ज्ञानी होते की त्यांनी सर्व गुरूंच्याच प्रश्नांमध्ये असं सांगितलं, मी सुद्धा एक देह धारण करून आलो, पण तुम्ही सद्गुरू आहात, मला खरा जीवाचा मोक्ष कसा मिळतो ते सांगा. मग सर्वात शेवटी सद्गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली आणि सांगितलं, इडा पिंगळा सुष्मना ब्रह्म मिलन हो ध्यान. अरे रामचंद्रा, अरदुरद मध्ये तू ध्यान कर, राम नामामध्ये गर्क हो, आणि तू सुद्धा या ब्रह्मांडाला पार करून तो परब्रह्म परमात्मा सत्स्वरूपाचा आनंद घे. आणि असं रामचंद्राने त्या पद्धतीने गुरूंच्या शरणात जाऊन मोक्षाचा आनंद घेतला. आणि आपल्यालाही तीच प्रेरणा दिली आहे. रामायण से जीना सीखो, महाभारत से मरना, भवसागर से तरना है तो सद्गुरु का है शरणा. सतगुरु चरण वंदो मेरे प्राणी, सतगुरु चरण वंदो. सद्गुरूच्या चरणात वंदन व्हा. काही अहंकार करू नका. काही असेल ना आपल्याकडे तर रामचंद्रापेक्षा कमीच आहे. श्री रामचंद्रापेक्षा कमीच आहे ना, का जास्त आहे? कमीच आहे. अरे ज्ञानी रामचंद्र, विद्वान, नम्रपणा, दासभाव, विष्णूचे अवतार, काय कमी हो त्यांच्याकडे? एखाद्या माणसाला सांगितलं, बाबा रे संत सद्गुरूच्या ज्ञानाला चल, सत्संगाला चल, आत्मबोध घे, तर त्याला त्याच्या काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीचा अभिमान असतो. मी रोज ग्रंथ वाचतो, मी रोज देवळात जातो, मी असा भक्ती मार्ग करतो, मला काय गरज? असं कळत न कळत त्याची भावना व्यक्त होते. मग रामचंद्राला काय गरज होती? पण श्री रामचंद्रांनी सद्गुरू केले. त्यांचं सर्व जीवन पहा तुम्ही. भक्त संत कसा असावा रामचंद्राने शिकवलंय. अहंकार नाही, अभिमान नाही, कोणत्या राजघराण्याचं नाही, बुद्धीचं नाही, बलाचं नाही. सद्गुरूच्या शरणात जावं आणि मोक्ष प्राप्त करावा, या गोष्टींचाही आम्ही स्वीकार केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीला प्रत्येक माणसाची गरज आहे. ज्यांना ज्यांना मानव देह मिळाला त्या प्रत्येकाची ही गरज आहे की मी आधी मनुष्यासारखं वागावं आणि बहिर्मुख भक्ती करता करता अंतर्मुख व्हावं, आणि अंतर्मुख होण्याकरिता सद्गुरूंच्या शरणात जावं आणि माझा जन्म सार्थकी लावावा. तरच हा मानव जन्म सफल होईल. नाही तर मनुष्य देह मिळायला खूप कठीण आहे. विचार करा, मानव देह कसा मिळतो ते पहा तुम्ही. ग्रंथ मनुष्य देह कसा प्राप्त होतो ते. हा मानव देह आम्हाला मिळाला, आम्ही भाग्यवान आहोत. ज्यांना ज्यांना धरतीवर मानव देह मिळाला, ज्या कुळात आले, ज्या घराण्यात आले, ज्या वर्ण गोत्रामध्ये आले, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मनुष्य देह प्राप्त केला, आम्ही सर्व भाग्यवान आहोत. मनुष्य जातीने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होत नाही. लक्ष द्या. कोणी कुळ गोत्र वर्णाचा अहंकार करू नका, जातीचा अहंकार करू नका. आम्ही आमचे कर्म चांगले ठेवले तर आम्ही श्रेष्ठ आहोत, आणि आमचे कर्म हलके झाले तर आम्ही खराब आहोत. कर्माने आम्ही उंच किंवा नीच होतो, जातीने नाही, बिलकुल नाही. नर उत्तम करणी करे तो नरका नारायण होय. जर तुम्ही उत्तम करणी केली तर तुम्ही साक्षात परमेश्वर आहात, आणि तुम्ही मनुष्य देहामध्ये नीच कर्मी केली तर नरकात जाणारी जीव सुद्धा होऊन जाल. म्हणून करणीला महत्व आहे. कर्म चांगले ठेवा, भक्ती करा, नामस्मरण करा, मनुष्य देह मिळालेला सार्थकी लावा. 43,20,000 वर्ष लागतात मनुष्य देह प्राप्त करण्याकरिता. 43,20,000 वर्ष लागतात. इतकं साधं आहे का? 43,20,000 वर्ष कशाला म्हणतात हो? अरे 4 युग गेल्यानंतर सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग,
असे 4 युगाची चौकडी सांगितली आहे. 4 युगाची चौकडी म्हणजे 43,20,000 वर्ष आणि 43,20,000 वर्ष गेल्यानंतर मग मिळतो या जीवाला मानवाचा देह. हा मानवाचा देह एवढं युग फिरल्यानंतर आत्म्याला मिळालाय, जीवाला मिळालाय. मनुष्य देह मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे? मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक मानवाचा धर्म, प्रत्येक व्यक्तीचा धर्म आत्मकल्याण. प्रत्येकाचा सर्वात मोठा धर्म कोणता आहे? आत्मकल्याण. आत्म्याला परमेश्वराची प्राप्ती करून द्या. हा मनुष्य देह त्याच वेळेस सार्थकी लागेल ज्या वेळेस मी माझ्या आत्म्याला सत्स्वरूप परमेश्वराची प्राप्ती करेल, सद्गुरूच्या शरणात जाईल, तर या मानव देहाला महत्व येईल. आम्ही मनुष्य देह तर मिळवला, पण काय कामासाठी लावला? खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म कोया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. अरे संत तर आनंद बनवताय, संत आनंद बनवताय. काय आनंद बनवताय संत? की राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. वा, काय रामराम करेला, सुंदर. अरे राम भजन को दिया, राम नामाने परमेश्वराचं स्मरण करे, असा याला सुंदर मानवाचा जन्म दिला परमेश्वराने. राम भजन को दिया. पण माणसाने उलटा अर्थ काढला. माणसाने काय अर्थ काढला? खाया पिया सुख से सोया. बस राम भजन करू ना दादा, आम्ही केव्हा करणार? काय नाही, रिटायर झालो ना 65-60 मध्ये, तर राम रामच करायचंय म्हणे आम्हाला. तुमच्या पहिले तर आम्ही असे पडू म्हणे पुढे राम 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 करत. पण केव्हा? केव्हा? नंतर सेटल झाल्यावर. शहराची भाषा सेटल झाल्यावर. आता सेटल केव्हा होणार आहे विचारा बरं. झालं का कधी कोणी? या संसारामध्ये परिपूर्णता कधी आली नाही. पण हे मन थकवतं आम्हाला आणि मग माणसं बोलू लागतात राम राम करणं तर चांगलं आहे, पण आता नाही, नंतर नंतर करू म्हणतात. खाणं पिणं सुटलं का आमचं? नाही. झोप होतेच आहे, काम करतोच आहे, भूक लागल्यावर जेवण चालूच आहे. खाणं पिणं झोप प्रपंच सुटला नाही. आणि राम भजनाचं सांगितलं तर म्हणतो नंतर करू, आणि इकडे हाच माणूस म्हणतो काही खरं नाही. एखादी जण गावातला गेला, गावातलं आमच्यातलं कोणी एखादी गेलं की सर्व हळहळ व्यक्त करतात, काही खरं नाही हो, काही खरं नाही. काही वय होतं का ते जाण्याचं? काही कोणासोबत येत नाही आणि काही खरं नाही. आणि त्याला जर म्हणा राम राम करून नंतर, म्हणजे खबर नाही पलकी आणि सोच करे कलकी. एका पलाची खबर नाही हो, कोण कधी कसा निघून जाईल. आणि भक्तीचं नाव सांगितलं की उद्या करू, नंतर करू, काल करू, पाहू. भक्ती करा, भक्ती करायला जन्माला आलो. खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म गवाया. खाना पिना भोग विलास सुख चैनी मध्ये जन्म जातो आहे, जन्म गमवताय बाबांनो तुम्ही. 77 कोटी 76 लाख श्वास आहे. 21,600 श्वास रोज एका दिवसाचे आम्ही घेतो. श्वासामध्ये पलापलामध्ये आयुष्य घडतंय. दिवस जातोय, रात्र जातोय, आयुष्य जातोय आणि काळ खातोय. आणि हा झोपलाय मस्त. कशात झोपलाय हा? मायेमध्ये, भ्रमामध्ये, अज्ञानामध्ये. उठा, भक्तीला लागा. क्षणभंगूर आयुष्य आहे. एका पलामध्ये शरीर सुटून जाईल, काळ एका पलामध्ये जीवाला काढून घेऊन जाईल.
आणि या शरीराची 2 दिवसामध्ये अस्थि विसर्जन होऊन बाहेरच विधी लागून जाईल. घरात पण कोणी आणत नाही. शरीर सुटल्यानंतरच बोलणं बदलून जातं. प्रेताला उचला, प्रेताला बांधा, प्रेताला घेऊन जा म्हणतात. नावाने पण बोललं जात नाही. एवढा तर खोटा संसार आहे. आणि या संसारामध्ये काय आपण बसून गेलो. आया था किस काम को करता है क्या काम. अरे आया था किस काम को करता है क्या काम. भूल गया भगवान को कमा रहा धनधाम. विसरून गेला देवाला, विसरून गेला त्या परमेश्वराला. आणि आता या संसाराच्याच गप्पा करायला लागला तो. मुलाबाळांचे लग्न करायचे, मग ते झालं की आम्ही राम राम करू. अजून लेकर लहाने, मोठे झाल्यावर राम भजन करू. घर बांधकाम बाकी आहे, कच्च घर आहे, घर मोठं झालं आणि मुलाबाळ सर्व झाले कार्य की आम्ही राम राम करू. आणि असं करत करत करतच नाही भक्ती. असंच होतं या जीवाचं. भक्ती करायला कष्ट नाही, भक्ती करायला त्रास नाही. भक्ती करण्यासाठी तुम्हाला काही संसार सोडावा लागत नाही. बसल्या बसल्या भक्ती होते. हातात काम आणि मुखात राम. भक्ती कशी होते ताई. हातात काम आणि मुखात राम. काय झालं. चालता बोलता राम भजन करता येतं. घरामध्ये काम करणारी माऊली असेल, कणिक मळत असेल, भाजी चिरत असेल, तेवढं करता करता मुखाने राम 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 चालू आहे. झाली भक्ती. एखादी माझा बंधू असेल, शेतामध्ये काम करणारा शेतकरी असेल, व्यवसाय करणारा, व्यापार करणारा, कुठे नोकरी करणारा माझा तरुण एखादी बंधू असेल, तो जरी आपली कामधंदा व्यवसाय करताना मुखामध्ये राम नामाची जोडी देईल तरी त्याची भक्ती परमेश्वराला मान्य होईल. एवढं परमेश्वराने दया केली. पण आम्ही भक्तीचा अर्थच समजला नाही. भक्तीचा अर्थ समजला नाही आम्ही. संतांनी सांगितलंय हातात काम आणि मुखात राम ठेवा. कर्तव्य करा आणि राम भजन मुखामध्ये ठेवा, तुमची भक्ती मान्य होईल. पण हा गुटखा ठेवायला तयार आहे तोंडात, तंबाखू ठेवायला तयार आहे तोंडात, दारू टाकायला तयार आहे तोंडात, पण राम भजन करायला तयार नाही. मग कस काय भक्ती होईल. कस काय भक्ती होईल. मग असं आहे ना चित्र. काही खोटं तर नाही ना. अरे राम म्हणजे अमृत म्हटलंय. राम नाम म्हणजे परमेश्वराला प्राप्त करून देणार नाम म्हटलंय. अमृता उनी गोड नाम तुझे देवा. अभंग आणि पोथ्यांमध्ये येतात. अमृता उन गोड नाम तुझे देवा. अरे अमृताला तर मला माहित नाही, पण अमृतापेक्षा काही गोड असेल तर परमेश्वरा तुझं नाम आहे. आणि ते फुकट ठेवलंय ना हो दादा. ना फुकट ठेवलंय ना, ते विकत नाही ना. गुटख्याची पुडी कितीला भेटते तुमच्या गावात. किती दादा. आवाज आला बरं मागून. किती रे बाळा. 10 रुपये. छोटी पुडी 10 रुपये म्हणते तो. छोटी पुडी 10 रुपये, मोठी असेल 20 रुपये. तो खातो का नाही खातो माहित नाही बरं. या गावात कितीला भेटते विचारतो. आमच्याकडे पण हाच भाव आहे. आणि एका दिवसाला किती पुड्या खाल्ल्या जातात. कमीत कमी 5 खाल्ल्या म्हणजे 50 रुपये. 20 वाली खाल्ली म्हणजे 100 रुपये. बरोबर. विकत. आणि गुटखा खाल्ल्याने काय होतं. कॅन्सर होतो, रोग होतो, अल्सर होतो, आतडे खराब होतात, तोंडाचे रोग होतात, दंत रोग होतो, मुख रोग होतो, फेफडे खराब होतात, अनेक रोग तयार होतात. कॅन्सरच होतो. त्या पुडीवरच फोटो लिहिलेला आहे, छापलेला आहे. विकत घेताय आणि कॅन्सर होण्याची वाट पाहताय. आणि त्याच्याने नरकात जावं लागेल हे ग्रंथ, पुराण, शास्त्र, रामायण, गीता म्हणते. धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा केल्यानंतर नरकात जावं लागतं जीवाला. आणि जिवंतपणी रोगाचं माहेर घर होतं. मग या गोष्टीला येण्याकरिता पैसा लागतो आणि नरकात जावं लागतं. ती गोष्ट संतांनी तर सांगितली नाही बाबा. तंबाखू खा, गुटखा खा, विडी घे, सिगारेट घे, मांसाहार कर, दारू पी. संतांनी तर नाही सांगितलं ना. पण होतं का नाही ते. आणि संतांनी सांगितलेलं राम भजन, संतांनी सांगितलेलं राम भजन मनुष्य करत नाही. आणि संतांनी सांगितलं याच्याने नरकात जावं लागेल, तो माणूस म्हणतो हे सुटत नाही. कस काय खेळ बसेल मग. संत म्हणता राम भजन करायला तयार नाही. आणि ज्याच्याने जीवाला नरकात जावं लागेल ते सोड, तर पट्ट्या सोडायला तयार नाही. मग काम कस काय होईल.
म्हणून राम भजन आधीपासूनच द्या, लहानपणापासून द्या. हे लेकरं असतात ना आपले, रोज आपल्या लेकराला घरात उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर नाच त्याच्या पहिले मांडी मारून बसवा. बाड्या राम भजन कर 5 मिनिटं, मी तुझा नाश्त्याची तयारी करते. माऊलीने सांगावं, बापाने सांगावं मुलाला. सकाळी उठल्यानंतर मांडी मार आणि 3 लोक 14 भावनाचा स्वामी परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं राम नामाचा जप 5 मिनिटं कर. असं बाल संस्कार द्या. असे बाल संस्कार आपल्या घरामध्ये 4-5 वर्षाचं 2-2.5 वर्षाचं लेकरू असेल, मांडी मारून त्याच्या सोबत बसा. 5-5 मिनिटं रोज 2-3 टाइम राम 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 आपण करावं. आपल्या लेकराला मांडी मारून बसावं. असं राम भजन करण्याची वेळ बालपणापासून ज्या घरामध्ये येते ना, तिथे मती चांगली राहते, तिथे बुद्धी प्रवीणता येते, वास्तुदोष राहत नाही, पितृदोष राहत नाही, कुठल्या प्रकारे काळाचे कर्म त्या घरावर चालून येत नाही. आणि त्या ठिकाणी केलेले ते संस्कार त्या मुलाला पुढे मोठं झाल्यावर सुद्धा त्याच पद्धतीने जीवन जगायला लावतं. की माझ्या घरामध्ये बाबाने राम भजन केलं, माझ्या वडिलांनी केलं, माझ्या माऊलीने केलं, आणि राम नाम परमेश्वराची भक्ती आहे. ज्या मुखामध्ये राम नाम येईल तिथे मी कोणतंही अभद्र कार्य होऊ देणार नाही. त्या मुखामध्ये मी कोणत्या प्रकारचा गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा, मांसाहार जाऊ देणार नाही. असं त्याचं हृदय त्याला बोलेल आणि व्यसनापासून तो मुक्त होईल. आम्ही पूर्ण त्याला घडू देतो आणि 40 वर्षाला म्हणतो सोड. आता कस काय सोडीन तो? कारण की लहानपणी मीच त्याला पाठवला असेल आणि बिडी भंडार आणि त्या दुकानातून पुढे, आणि ते आता बापाला पोराने आणून दिलं, पोराने पण 2 सुरके तिकडे मारून घेतले. काय बरं याच्यामध्ये चांगलं आहे, मला थोडासा बाप घेता तर मी घेतो, असं होतं ते. म्हणून आम्ही वाईट नाहीये कोणी, बरं हे मी कोणाला वैयक्तिक बोलत नाहीये. हे आपल्या प्रत्येकाचा स्वधर्म आहे की मनाला हवी होऊ नका देऊ. तुम्ही परमेश्वर आहात. सुरुवातच सांगितली होती, काय सांगितली होती बाबा? न उत्तम करणी करे तो नरका नारायण होय. तुम्ही उत्तम करणी केली, तुम्ही स्वतः परमेश्वर आहात. आणि तुम्ही जर या मनुष्य देहाची हानी केली तर आमच्यासारखा आत्मद्रोही कोणी नाही, आमच्यासारखा आत्मघाती कोणी नाही. आणि परमेश्वराला आणि संताला लाजवणारा पण मीच आहे. आणि त्यांना खऱ्या अर्थाने शरणात जाऊन त्यांची मर्यादा पाळणारा पण मीच आहे. कोणाच्या वाटेला काय यावं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. संत वारंवार सांगता अंतिम सत्य माती आहे, अंतिम सत्य माती आहे. शेवटी मातीत जावं लागेल, काही येणार नाही. पण कर्म तुमच्या आमच्या सोबत येतं, आणि कर्म आपल्या सोबत येत असेल तर कर्माची तयारी आजच करा. भक्ती टाळू नका. 43,20,000 वर्षानंतर मानव देह मिळालाय. 43,20,000 वर्षानंतर देह प्राप्त झालाय भक्ती करण्याकरिता. आणि भक्ती खूप सोपी सांगितलीये, भक्ती कठीण नाहीये. देवाच्या नावाने इकडे तिकडे सैरा वैरा पडू नका. देवा धर्माच्या नावाने आपलं घर, माता पिता, पती पत्नी, धर्म सोडून कुठे जाऊ नका. देवाच्या नावाने कुठेही तुम्ही डोंगर पहाड चढू नका. आपल्या घरापासून भक्ती सुरू करा, आपल्या अंतर्मनातून भक्ती सुरू करा. या मुखातून राम नामाचं भजन चालू झालं, राम नामाचं स्मरण या मुखातून चालू झालं, परमेश्वराचं आमची भक्ती सुरू झाली. इतकं सोपा भक्ती मार्ग आहे. पण माणसाला आहे ना, जे विकत मिळतं ना असं, त्याच्या मागे तो फिरतो आणि फुकट रामनाम घ्या, रामनाम घ्या, रामनाम घ्या आयुष्यभर करत नाही. आणि मेल्यावर रामनामाशिवाय उचलत नाही. आयुष्यभर करत नाही आणि मृत्यूनंतर रामनामाशिवाय तो उचलला जात नाही. मग एवढं फुकट रामनाम आहे, किती गोडीने घेतलं पाहिजे ते. त्याने ठेवलंय ते फुकट. त्याने आयुष्य दिलं, श्वास दिले. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी पंचतत्वाचं सर्व सृष्टी रचना करून हा देह दिला. आईच्या पोटात 9 महिने त्याने मला रक्षण करून गर्भवासामध्ये जे काही आहे ते पुरवलं, बाहेर जन्माला घातलं. आणि परमेश्वर अजूनपर्यंत वाट पाहतो आहे की अरे हा माझाच आहे. आणि हा का काळाच्या दुःखात जातो, का कुकर्म करून नरकात जातो, का पाप कर्म करून पशु पक्षी प्राणी म्हणून भटकतो, का हा जन्म मरणामध्ये अडकला आहे. हा मोक्ष करून परमपदाला आला पाहिजे असं परमेश्वराची चाहना आहे.
म्हणून सृष्टी रचना झाली आणि जीवाला मानव देह दिला. पण या माणसाला समजत नाहीये हा मनुष्य काय करतो आहे, आपला मानव जन्म भुलून बसलाय, मानवाचा जन्म भुलून बसला आणि भक्ती खरी जी आहे सत्य ती तो समजून घेत नाही. म्हणून आम्हाला भक्ती समजून घ्यायची आहे. भक्ती म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यायचं. याच देहामध्ये भक्ती होती. टाळ्या टिपी सणदेव भेटत नाही आणि आग्या टाकी संचूला भेटत नाही. अवडंबर केल्याने भक्ती होत नाही. भक्ती म्हणजे अवडंबर नाहीये, इथून होते ती भक्ती म्हटलंय. भक्तीसाठी जे काही लागतं ते परमेश्वराने दिलंय. मी काय देणार आहे, आपण काय देणार आहे, त्याने दिलंय. देह दिला, श्वास दिले, हात पाय कान नाक डोळा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय दिलं आणि एवढं सर्व फुकट दिलं आणि तरी माणूस म्हणतो त्याने मला काय दिलं. फुकट दिलं ना त्याने. अरे एक किडनी फेल झाली तर 10 लाख आणि 5 लाख आणि दवाखाने करत फिरतो मनुष्य. किडनी फेल झाली तर दोन्ही किडन्या जर गेल्या म्हणतात तर रडबोमळ चालू होऊन जाते. होतं का नाही. जोपर्यंत फुकट दिलं हे चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही जाणत नाहीये काय दिलं काय दिलं काय दिलं. यालाच म्हणतात कुत्र्याचं जीवन हळहळ. ऐकलं नसतं तर कमरात त्याला दणकू पडला असता. काय केलं बिचाराने, काही नाही. पण आता 84 लक्ष योनीमध्ये मार खावा लागतो. त्याला विसरून गेला आणि दरदर फिरतोय. पण थोडा वेळ का असे ना सत्संगाच्या जागेवर आलाय ना त्याचाही उद्धार होईल. सत्संगत पलकी भली, सत्संगत पलकी भली करसी बहुगुण जोय जुन जुन में सुख राम कहे सहस गुणा फल होय. अरे एवढे 100 कुत्र्यापैकी तो तरी येऊन बसला आणि निघून गेला, त्याचंही भलं नाही. कारण की जागेला महत्व आहे. सत्संगाच्या जागेवर आलेला जीव असेल, जंतू असेल, किडा असेल, प्रत्येकाचा उद्धार होतो. एवढ्या वातावरणामध्ये सत्याचा प्रभाव होतो, त्या परमेश्वराची कृपा होते आणि आलेल्या प्रत्येकाचा उद्धार होतो. म्हणून सत्संग करून घेणे, सत्संगाला येणे, सत्संगाचं आयोजन करून त्याच्यात बसणे हे भाग्य आमचं आहे. तसं त्याचंही झालेलं. भक्ती आम्हाला करता येते फुकट, सर्व परमेश्वराने दिलं. आम्ही फक्त आजपासून काय करा, बस राम नामाचं स्मरण सुरू करा. एवढं करा फक्त बस. राम नाम मुखामध्ये ठेवा. राम नाम आपल्या घरात, आपल्या लेकरांपर्यंत, आपल्या प्रत्येकापर्यंत असू द्या. कोटी नाम संसार में तासे मुक्ती न होय. ऐका बाबांनो, कोटी नाम संसार में तासे मुक्ती न होय. आदि मंत्र गुप्त जप बिरला जाने होय. आदि मंत्र गुप्त जप बिरला जाने होय. संत म्हणतात कोटी नाम येऊ जगामध्ये, कोटी अनेक नाम आहे जगामध्ये. त्या परमेश्वराची महिमा करताना सहस्र-हजार नामाचा जप होतो. पण सहस्र-हजार नामामध्ये, कोटी कोटी नामामध्ये हा राम नाम जो आहे यालाच महामंत्र म्हटलंय. राम नाम याला आदि मंत्र म्हटलंय. राम नाम याला सतमंत्र म्हटलंय. राम नाम हा आधीपासून श्रेष्ठ असलेला या धर्तीवरचाच नाही, या सृष्टीतला, या खंड आणि ब्रह्मांडातला सर्वात श्रेष्ठ मंत्र राम नाम म्हटलेला आहे बाबांना. कोणता म्हटला आहे? राम नाम. आणि हे राम नाम असा आदि मंत्र आहे, असा गुप्त मंत्र आहे, असा सत मंत्र आहे. ब्रह्मा विष्णू देवता शिव रे शक्ती महेश. ब्रह्मा विष्णू देवता शिव रे शक्ती महेश. राम नाम ज्या दिन जपा धरणी धरी पणेश. ऐका, भक्तीची गरज आम्हाला आहे असं नाही. आम्ही तर मानव देहाने भक्ती केली तर आमचे कर्म नाश होऊन मोक्ष मिळेल, आमचे कर्म जातील, मोक्ष मिळेल. पण भक्ती कोण कोण परमेश्वराची भक्ती करते ते ऐका. ऐका आता ते काय म्हटलंय. ब्रह्मा विष्णू देवता. या सृष्टीमध्ये ब्रह्मा, उत्पत्ती करणारे देवता ब्रह्मा, पालन करणारे देवता
विष्णू, पालन करणारे देवता, संहार करणारे देवता शंकर महादेव, संहार करणारे देवता ब्रह्मा विष्णू देवता, शक्ती, शक्ती देवी सुद्धा ब्रह्मा विष्णू महादेवासोबत 3 रूप घेते. ब्रह्मा सोबत सावित्री, विष्णू सोबत लक्ष्मी, महादेवासोबत गौरी पार्वतीचं रूप घेते. 3 देवांसोबत रूप घेऊन सृष्टीचं कार्य पाहते, चालवते शक्ती. ब्रह्मा विष्णू देवता, शिवरे शक्ती महेश, महेश शक्ती, शेष, शेष कोण? शेषनाग पाताळातील देवता. राम नाम ज्या दिन जपा, जेव्हापासून राम 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 जप करायला लागले देवी देवता आणि पाताळातला शेष, तेव्हापासून सृष्टी स्थिर झाली आणि या सृष्टी रचनेचं कार्य करण्याचं बळ देवांना आलं. नाही तर देव थकून गेले होते. हो, थकून गेले होते हे देवता. आकाशवाणी झाली, ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती सर्व पचून गेले. एवढी सृष्टीचं कार्य करण्याची जबाबदारी आमच्याकडे आली आहे. परमेश्वराने सृष्टी रचना केली, देवांकडून सृष्टी रचनेचं काम होत नव्हतं. आकाशवाणी झाली, हे तुमचं बळ नाहीये, तुम्ही किती ताकद लावली तुम्हाकडून होणार नाही. त्याला यश द्या. कोणाला? परमेश्वराला, स्वामीला. त्या परमेश्वराला यश द्या आणि त्या परमेश्वराला यश देण्याकरिता या राम नामाची आकाशवाणी झाली. आणि असा तो तेव्हापासूनचा मंत्र, हा भक्ती मार्ग देवांनी आकाशवाणीतून ऐकला आणि राम 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 तेव्हापासून हे चालू झालं आहे. आणि आता सुद्धा राम नामाचं आपण ऐकतो ते. मग देवांनी सुद्धा हे रामनाम घेतलं, त्यावेळी सृष्टीचं काम करण्याचं बळ त्यांना दिलं त्या परमेश्वराने. मग जो संसारामध्ये आलेला माणूस आहे, जन्माला आलेला मनुष्य आहे, त्याला या राम नामाची ताकद मिळेल, या राम नामाचं भक्ती मिळेल, या राम नामाचं बळ येईल. या राम नामाने परमेश्वर त्याला संसाराचे कार्य सुखी करेल आणि याच राम नामाने त्या व्यक्तीला भवसागरातून पार करेल. कोण? राम नाम. कोणाचं नाम? परमेश्वर भक्तीचं नाम. असं हे रामनाम आहे, असं हे रामनाम आहे. म्हणून रामनामाची जोड द्या. देवांनाही हेच रामनाम घ्यावं लागलंय. देवी देवता लवलीने राम 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 करत, शेषनाग 2000 जीवेने राम 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 करतायत. पाताळातले देवता 50 कोटी योजन पृथ्वी आपल्या फणावर उचललेली आहे. 50 कोटी योजन पृथ्वी आपल्या फणावर शेषनागाने उचलली, होऊ शकत नाही. पण राम नामाचं बळ असं आहे, 2000 जीव आहेत, त्यांना 1000 तोंड. शेषनाग देवाचे 1000 तोंड, 2000 जीवा आणि राम 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 करून एवढी मोठी सृष्टी त्यांनी सांभाळली राम नामाच्या लवलीन वचनाने. हे देवांचे प्रमाण दिले संतांनी. हे राम नामाने असं कार्य करतायत आणि तुम्ही आपल्या धनाचा उपयोग लावताय, तुम्ही तुमच्या सत्तेचं बळ लावताय, तुम्ही आमची ताकद लावताय. तुम्ही आपल्या संसाराचे, माझे 4 मुलं आहेत, माझ्याकडे शेती आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, मी खूप शिकलेला आहे आणि मला असं असं येतं, त्याची ताकद लावताय. अरे काही नाही हो. कुंभार गडी तो घडा, त्या घड्याला जातो तडा. कुंभार गडी तो घडा, त्या घड्याला जातो तडा. ओ देह पाण्याचा बुडबुडा रे, जीव पाण्याचा बुडबुडा. ओ देह पाण्याचा बुडबुडा रे, जीव पाण्याचा बुडबुडा. धन दौलत किती जोडा, धन दौलत किती जोडा. किती जोडायची सांगा बरं आकडा? 1 लाख, 5 लाख, 1 करोड, 25 करोड, 1000 कोटी, किती? अरे कितीही जोडा. धन दौलत किती जोडा, यम ऐकत नाही थोडा. जीव पाण्याचा बुडबुडा रे, देह पाण्याचा बुडबुडा. काय अभिमान करतो हा देह पाण्याचा बुडबुडा. म्हणजे क्षणभंगुर आहे. हे शरीर नाशवंत आहे. संसारामध्ये सुखी होण्याकरिता धन संपत्ती, घर दार, परिवार प्रपंच सांभाळतोय मनुष्य, पण या संसारामध्ये सुख मिळाले नाही, मिळणार नाही. करतोय आम्ही. या संसारामध्ये खरं सुख पाहिजे असेल
तुम्हाला खरंच सुखाची गरज आहे तर परमेश्वराचं राम नामाची जोड द्या. बस. संसार करता करता रामनामाची भजन भक्ती जोड द्या. रामनामाची जोड द्या. इतकं सुंदर अजून भक्ती असू शकत नाही. इतकी सोपी भक्ती कोणती भरत आहे सांगा बरं. इतकी सोपी भक्ती की फक्त मुखाने राम म्हणायला आणि भक्ती होते. इथे ज्यानं भक्ती मुखातच राम भजन करायचं, इथे राम म्हणा आणि भक्ती होते. देवालाही आवडतं, त्या परमेश्वरालाही आवडतं. सोपी भक्ती. ना घिसे जी बडी रे ना कोई लागे दाम. अरे राम 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 केलं म्हणून जी वेळा फोड येणार आहे का? राम 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 केलं म्हणून काही ग्रामपंचायतची पावती येणार आहे का घरी? 1000 रुपये द्या तुम्ही राम राम केलं बरं असं काही होणार आहे का? राम 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 केलं मग आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला, सातबाराचा उतारा, पॅन कार्ड, वंशावळी आणा, मग प्रमाणपत्र सर्टिफिकेट भेटेल आणि मग तुमच्या घरातला माणूस 10 मिनिटं राम राम करू शकेल. परमिशन. असं काही नियम आहे का? मग थांबले कशाला आहे? ना घिसे जीबडी रे ना कोई लागे दाम. ना जिबेला थकवा येतो, ना कोणी टॅक्स मागत, ना पैसा मागत. मग किती राम राम केलं पाहिजे? मला वाटतं जर राम नामासाठी टॅक्स पैसा आडकाठी आणली तर मग घराघरामध्ये पळापळी चालू होऊन जाईल. राम राम करा, राम राम करा. फुकट आहे ना. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. अज्ञानी लोकांची धाव अशीच असते. जे सत्य ना त्याची जाणीव नाही. सत्याची जाणीव नाही आणि खोट्याला भाव. सत्य परमेश्वर आहे. सत्य परमेश्वराचं रामनाम आहे आणि ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या मुखात आहे. फक्त ते तुम्हाला बोलायचंय बस. राम एवढं जरी म्हटलं भक्ती सुरू होते. पण जाणीवच नाही. आम्ही लागलो रुद्राक्षाच्या मागे. हा बरोबर आहे ना. आम्ही लागलोय काही माळा भेटेल का? आम्ही लागतोय काही पत्ता येईल का? आम्ही लागतोय काहीतरी आमच्या घरामध्ये ठेवलं तर आमचं काही भलं होईल का? आम्ही हवन पूजन गंधा नारळ दोडा माळा फुलं याच्या मागे लागलोय. आणि सत्य परमात्मा म्हणतो मी तर तुझ्यात आहे. परमेश्वर म्हणतो अरे मी तुझ्यात आहे आणि तू कुठे मला डोंगर दर्या खोऱ्यामध्ये झाडा फुलामध्ये शोधतोय. मी तुझ्यामध्ये वास करतोय. मी तुझ्यात आहे रे बाबा. तू फक्त डोळे बंद करून राम म्हण मी तुझ्यातच आहे. पण सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव. जे माया आहे, जे भ्रम आहे, जे मायेचं काही छोटं मोठं ज्ञान आहे तिथे भाव देऊन सण लाखो जातात. आणि जे सत्य परमेश्वर सत्य सद्गुरूच्या ज्ञानाने वचनाने राम भजन केल्याने तुमच्या हृदयात आतमध्ये आनंद देणारा मार्ग आहे त्याच्यासाठी लोकांची जाणीवच होत नाही. ही जाणून ठेवा. बाहेर भेटणार नाही, तुमच्यात भेटेल. म्हणून राम नामाची जोड द्या. आजपासून राम राम करा. आजचा दिवस लक्षात ठेवा. आजची वार लक्षात ठेवा. तिथी लक्षात ठेवा. आज झालेला सत्संग मी माझ्या कल्याणाकरिता, माझ्या कुटुंबाकरिता, माझ्या गेलेल्या पितृपूर्वजांकरिता, माझ्या येणाऱ्या पिढी करता रोज 1 तासाचा नामस्मरण करेल. सकाळी 20, दुपारी 20 आणि रात्री 20 मिनिटं एवढं राम राम करू आपण. एवढं जरी तुम्ही घेऊन गेले ना आजचा कार्यक्रम सफल झाला. भजो तो राम भजी जो रे, हरी बिन आनत जी जो रे. भजो तो राम भजी जो रे, हरी बिन आनत जी जो रे. केवल भजिया मुख हुए रे, कर्म कीट सब जाय. आवागमन ना ओतरे रे, तुम मिलो परम पद माय. भजो तो राम भजी जो रे, हरी बिन अनत जी जो रे. अजून दुसऱ्याची गरज काय? जाको रामजी धनी वाको काय की कमी? अरे ज्याचा धनी स्वामीच परमेश्वर राम झाला मग त्याला कमी कशाची पाहिजे? ज्याचा मालक 3 लोक 14 भवनाचा स्वामी परमेश्वर परमात्मा राम झाला त्याला अजून कमी कशाची पाहिजे? मग त्याला मालकच समजला नाही.
त्याला धनीच समजला नाही, त्याला त्याच्या स्वामीचं महत्वच आलं नाही. अरे ज्याचा परमात्मा 3 लोक 14 भवनाचा एवढा मोठा आहे आणि त्या परमेश्वराला ज्याने स्वीकार केलं आणि परमात्म्याने त्याचा स्वीकार केला, तरी तो इकडे तिकडे वनवन फिरतोय म्हणजे त्याला परमात्मा धनी समजला नाही. समजून घ्या, भजतो राम भजिजो रे बस. परात्परी परमात्मा देवांचा देव अमर अविनाशी सत्स्वरूप सर्वांचा स्वामी परमेश्वर आहे. त्या परमेश्वर रामाला मी भजेल आणि त्या परमेश्वर रामाला राम नामाने भजन भक्ती केली. आता मला कशाची गरज नाही, गरज नाही. केवळ भजिया मोक्ष उभे रे. त्या केवळ सत्स्वरूप परमेश्वर रामाला भजला, मोक्ष झाला. काळ दूर पडाला, यम हात लावत नाही, काळाचे कर्म नाहीशे होऊन जातात, यम घ्यायला येत नाही. उलट यम त्या भक्ताला दुरून दंडवत करतो की हा राम भजन भक्ती करणारा आहे, त्याला दंडवत यम करतो. एवढा मोठा रामनामाचा पराक्रम आहे, एवढा मोठा रामनामाचा भक्तीचा महिमा आहे. आणि एवढा मोठा भक्तीचा महिमा असल्यावर आम्हाला सांगणारा सद्गुरू तसा भेटला तर पटेल. पण सद्गुरू जिकडे तिकडे सांगून फिरवून राहिला आहे, मग तर कस काय सद्गुरू? सद्गुरू तर एकच सत सांगितलं. सद्गुरूच्या नावातच काय शब्द आहे? सतगुरु. ऐका, सद्गुरूच्या नावातच काय शब्द आहे? सतगुरु. जो सत परमेश्वराचं ज्ञान दाखवतो, करतो आणि त्याला प्राप्त करतो, त्यालाच म्हणतात सतगुरु. दुसरं काही सांगणार नाही, त्याला म्हणतात सद्गुरु. कोणालाही सद्गुरु म्हणत नाही बरं, कोणालाही सद्गुरु म्हणत नाही. जो एक परमेश्वर आहे सत्स्वरूप, अशा सत्स्वरूप ब्रह्म परमेश्वराला ज्याने प्राप्त केलं आणि शिष्याला, भक्ताला, स्त्री पुरुषाला त्या सत परमेश्वराचंच नाम राम नामाने प्रगट करून देतो. पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ छेदन करून ब्रह्मांडात 10व्या द्वारातून मोक्ष प्राप्त करून देतो. देहातून खंडी ब्रह्मांडी पिंडीमध्ये प्रगट करून त्याला सद्गुरु म्हणतात. आणि ते सद्गुरु या सत्य शिवाय दुसरं सांगणारच नाही. या सत परमेश्वरा व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा क्रिया करणी, जप तप, त्रिगुणी मायेच्या भक्त्या मार्ग दाखवत असतील, समजायचं हे सद्गुरु नाही, हे गुरु आहे. ले माला अवतार जपावे, जे सगुण भक्ती सांगतात, ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता अवतारांची माळा जप देतात, कानामध्ये मंत्र सांगतात, गुरु आहेत ते. सद्गुरु नाही, ते गुरु आहेत. मायेचे परिचय, चमत्कार, क्रिया करणी, रिद्धी सिद्धी करून दाखवतात, गुरु आहेत. पाण्यावर चालतील, आकाश मार्गाने उडतील, मनातल्या गोष्टी ओळखतील, धन संपत्ती प्राप्त करून देतील, पुत्र वगैरे संसाराचे काही गोष्टींची तुम्हाला रीत शिकवतील आणि ते भेद देतील, ते गुरु आहेत, सद्गुरु नाही. आम्हाला कोण पाहिजे? आम्हाला पाहिजे सद्गुरु. सद्गुरुच मोक्ष प्राप्त करून देतो. आणि सद्गुरु या सत्य परमेश्वर रामाचं ध्यान भक्ती करायला लावतो, म्हणून भजवतो राम भजिजो रे बस. असं रामनामाने भजन करा आणि रामनामाच्या भजनाने जाव, खरा सर्व मार्ग तुमच्याकडे येईल. रोज तुमच्या मुखामध्ये रामनाम ठेवा. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइमामध्ये राम भजन करत राहा. हा राम नाम खूप श्रेष्ठ विधी आहे, मंत्र आहे, भक्ती मार्ग आहे. राम कहे समतिरिया हो, अंत कहा नाही फिरिया हो. राम ज्याने म्हटला तो याचा उद्धार झाला, उद्धार झाला त्याचा. तो अंत काळामध्ये नरकात यमाकडे पाप कर्म भोगायला गेला नाही. किती पापीत पापी असू द्या, पापीत पापी असू द्या, राम नाम ज्याच्या मुखात आलं ते भवसागरातून पार झाले. राम कहे समतिरिया, राम म्हणणाऱ्याचा उद्धार झालेला आहे. आणि गोष्टी करायची गरज काय? लक्ष द्या 2 गोष्टीकडे. एक, ज्याचा मालक 3 लोक 14 भवनाचा स्वामी परमेश्वर आहे, त्याने चिंता कशाला करावी? त्याच्या शरणात पक्क बसावं. आणि 2, चुकून सुद्धा ज्याने राम भजन मुखात आलं तरी त्याला उद्धार झाला.
चुकून बरं लक्ष द्या, भक्ती म्हणून नाही, भक्ती म्हणून नाही, चुकूनही ज्याने राम नाम उच्चारण केला तरी त्याला उद्धार झाला असं वेद शास्त्र पुराण ग्वाही देतात, साक्ष देतात. हे साक्ष पुराण साक्ष देत, ग्रंथ साक्ष देतात, अभंग साक्ष देतात की राम म्हणणाऱ्याला यम सुद्धा लावत नाही. एवढं सोपं रामनाम असल्यावर अनेकांच्या मागेला कशाला लागायचं, कशाला इकडे तिकडे धावपळ करत फिरत राहायचं. पाण्याने ताण जाते तरी माठातलं पाणी सोडून अजून गावगाव कशाला फिरता. ताण लागली ना, ताण लागली ना खरं मग मस्त आपल्या घरामध्ये असलेल्या माठातलं पाणी घ्या, गलासभर पाणी काढा, गट 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 पिऊन घ्या, ताण गेली. आणि ताण लागली माठामध्ये पाणी, घरात गिलास आहे आणि हे पडताय तिकडे तिकडे, का बरं म्हणे ताण लागली. अरे घरामध्ये पाठ होता, पाणी होतं, ताण लागली, पाणी पिऊन घ्या. बाहेर परत फिरणाऱ्याला असणार नाही का लोक, का रे बाबा तू 100 किलोमीटर पाण्यासाठी फिरून राहिला आणि त्याला गावात पाणी नव्हतं का, घरात पाणी होतं. मग तशीच गंमत झाली माणसाची. मानव जन्म मिळाला, संत सद्गुरूची भूमी भारत भूमी मिळाली, रामनाम कानावर लहानपणापासून ऐकून राहिला आहे आणि तरी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कानबाई चौदस रोट म्हणजे मरीमाय जितीमाय कोकलीमाय भरोमा बसोबा फिरोबा फिरून राहिला येतो. आणि मेल्यानंतर म्हणतो फक्त राम नाम सत है आणि सत बोला तो गत है. आयुष्यभर फिरत राहिला, आयुष्यभर फिरत राहिला, कधी रामनामावर विश्वास आला नाही, कधी रामनाम एकाग्र होऊन मांडी मारून घरामध्ये घेतलं नाही. सोमवार कर, व्रत कर, एकादशी कर, तीर्थाला जा, अनेक ठिकाणी फिरला आणि जेव्हा संसारातून गेला, श्वास संपून गेले आणि घरामध्ये असं झोपून राहिला, उद्या सकाळी 10 वाजेला उचलायची वेळ आहे, तेव्हा 4-5 लोक आले आणि ते त्याला म्हणतात त्याच्या मागे राम नाम सत है, सत बोला गत है. आणि त्या पट्ट्याला संत सद्गुरु तेच म्हणायचे, भजतो राम भज. आणि तो राम भजन सोडून इकडे तिकडे पडायचा. आणि सर्वात शेवटी जेव्हा त्याच्यातला राम निघून गेला तेव्हा त्याला सत्य सांगतायत. मग कसं होईल का करा. राम कहे तसमतिरिया हो, अंत कहा नाही फिरिया हो. राम म्हणणारा तरुण गेला हो, पारून गेला, कोणी अडकवलं नाही त्याला. ज्यांच्या ज्यांच्या मुखातून परमेश्वराचं चुकून राम शब्द आला त्यांचाही उद्धार झाला. आता कोण कोण आले, कोण कोण केलं त्याचे प्रमाण आहे का, प्रमाण आहे का त्यांचे. पापीत पापी, पापामध्ये बरबरलेला, कधी कुणाचा चांगला केला नाही, कधी त्याने घरामध्ये शुद्धता पालन केली नाही, कधी कोणत्या देव धर्म मानला नाही, कधी व्रत एकादशा केल्या नाही, कधी कोणत्या सत्संग आणि कीर्तनाला जाऊन बसला नाही भक्ती मार्गाला, इतका पापी असा कोण होता, अजामेळ. कोण होता असा, अजामेळ होता. इतकं त्याने ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, पण कुळाचाराचं कधी त्याने वाईट संग झाल्यावर माणूस कसा बर्बाद होतो ते अजामेळाकडे, अजामेळाची पर्ची वाचून पहा. ब्राह्मण कुळामध्ये आलेला ज्ञानी विद्वान असलेला, पण संगत वाईट घडली आणि इतका पापी झाला, इतका पापी झाला, इतका पापी झाला की खाणं पिणं राहणं झोपणं उठणं परिवार मुलं सर्व त्याने नासवून टाकलं. आणि इतका पापी असलेला अजामेळ, पण त्याची बायको चुकून संत सद्गुरूंना भोजन करायला बसवलं आणि त्या संतांच्या मुखातून तिने विनवणी केली की माझ्या या पतीचं काय करू, कसं आमचं उद्धार होईल, कसं कार्य होईल. संसार त्यांची कथा खूप मोठी आहे, त्यांची कथा सांगायला 2 तास लागेल, अजामेळ आणि त्याची पत्नी. पण प्रसंग आम्ही तेवढाच घेऊ गरजेपुरता. पत्नीने विचारलं आता यांचं कसं होईल आणि काय करावं. संताने सांगितलं बाई हा तुझा कठीण आहे मार्ग, पण एक काम कर, तुला होणारी संतान आहे ना त्याचं नाव तू ठेव राम नारायण. राम नारायण मुलाचं नाव ठेवलं आणि आता हा तर पापी होताच, पण आता मुलाला एवढं राम नारायण कशाला म्हणून तो राम्या पाणी आण, राम्या तुझ्या आईला आवाज दे, राम्या मी जेवायला आलोय मला व्हायला सांग, राम्या 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 असंच
आता राम 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 चालू झालं. भाव कुभाव आनख आलसऊ नाम जपत मंगल दस दिसऊ. रामायण संत तुलसीदास महाराज रामायणामध्ये सांगतात, कुभाव मध्ये रामराम म्हटला, भाव मध्ये रामराम म्हटला, क्रोधामध्ये रामराम म्हटला. आळस आला बाबा, किती वेळ झाला तरी रामराम सांगतोय, त्याच्यात रामराम म्हटला. कुभाव असेल, भाव असेल, क्रोध असेल, आळस असेल, खाली बसलेला भाताला गुडघे दुखले म्हणून राम म्हटला तरी चालतं, तरी चालतं. संकटामध्ये, परिस्थितीमध्ये, झोपेमध्ये, आळसमध्ये कोणत्याही पद्धतीने मुखात राम म्हटल्याबरोबर वरती टिपून घेतात. अरे लवकर लिहा, त्याच्या मुखातून राम निघाला. एवढं ते गणनेमध्ये येतं भक्तीच्या बरोबर. आणि असा अजमेर आपल्या मुलाला काय म्हणायचा, तो राम्या राम्या राम्याच करायचा. तो शेवटी पाप कर्म तर सोडलं नाही. आणि जेव्हा त्याला घ्यायला यमाचे दूत आले, पापीला घ्यायला यमाचे दूत येतात, या अजमेराला घ्यायला जेव्हा वरती चिठ्ठा बोलला की आता याचं खाता संपला, याला घ्यायला यमाची फौज पाठवली. आणि त्या वेळेस तो घाबरला, खाटीवर पडलेला, आजाराने ग्रस्त झालेला, विकार वासनेने मृत्यूशय्यावर पडलेला, आणि भीतीपोटी त्याने मुलाला आवाज दिला. कोणाला आवाज दिला? मुलाला. राम्या, ओ राम्या असं म्हटला. आणि यमाचे दूत म्हणतात, रे आता राम राम म्हणतोय आणि आम्हाला वरती सांगितलंय म्हणे राम जिथून आवाज येईल तिथे त्याला हात लावायचा नाही. धर्म सांगे यमदूता. त्या धर्माने सांगितलं यमदूताला की त्या गावाला त्या देशाला जाऊ नको, की जिथे रामराम चालू होतं ना तिथे पाऊस सुद्धा नको. अजमेराचं राम ऐकलं आणि यमदूत गेले पळून, देवाचे दूत आले धावून, आणि नरकात जाणारा अजमेर होता तो कुठे गेला? देवलोकात. राम कहे तसमतिरिया हो, अंत कहा नहीं फिरिया हो. शुद्धता केली का त्याने? स्नान, संध्या, शुद्धता नाही. दिशा, शास्त्र, पंचांग, तिथी काहीच नाही. मुलाला राम म्हणताना चुकून भीतीपोटी देवदूतांनी त्याला देवलोक दिला. असं मी नाही म्हणत, संत म्हणत, भागवत म्हणत, तुकाराम महाराजाची गाथा सांगते, रामायण सांगतं, अनेक ग्रंथ म्हणतात की राम नाम बोलणारा अजमेराला नरक सुटला आणि देवलोक मिळाला. अजून दुसरं उदाहरण, विषय विकारामध्ये, पाप कर्मामध्ये पडलेली वेश्या. विषय विकार पाप कर्मामध्ये पडलेली वेश्या ती सुद्धा नरकात जाणार होती. पण सुखा कारणे कुंटली रामवाणी, मुखी बोलता ख्याती झाली पुराणी. पोपटाला राम म्हण शिकवताना तिचा जीव गेला. मिठूला राम म्हण शिकवणारी ती पापी बाई, आणि त्यावेळेस तिचा जीव गेला आणि जाणार होती ती पण नरकात. पण कुठे गेली म्हणतात? वैकुंठात. वेश्याशील तिसे दिन पाली, विमान ताकीदी उतरिया हो, राम कहे सब तिरिया हो, अंत कहा नाही फिरिया हो. अशा पापी जीवांचा जर नरक सुटतो आणि त्यांना देवलोकाचा मार्ग मिळतो, मग समजून रामराम करेल, सद्गुरूच्या शरणात येऊन रामराम करेल, विश्वासाने रामराम करेल, मग त्याचं भलं होणार नाही का ताई? त्याचं भलं नाही होणार का दादा? हे चुकून बोलणाऱ्यांचं राम राम केल्याने देवलोक मिळाला, मग तो समजून विश्वासाने भक्तीच्या नामाने राम भजन करेल, मग त्याला मोक्ष नाही होणार का? होईल. पण आम्ही पोथ्या वाचून घेतो आणि तिथे मान्य करतो, आणि संत सद्गुरूने सांगितलं तर तिथेच म्हणतो हा एवढ्याशाने कसं काय होईल? अरे हे प्रमाण दिले कोणा करता? मग हे प्रमाण आमच्या करताच दिले संतांनी. राम नाम परमेश्वराची भक्ती अशी आहे, बिना क्रिया करणीने, कोणती विधी न करता, कुठे न जाता, क्रिया नाही, करणी नाही, शुद्धता नाही, आचार विचार नाही, काही नाही, फक्त राम म्हटल्याबरोबर यांचा उद्धार झाला आहे. मग कशाला तुम्ही अहंकार करता हो ज्ञानाचा?
कशाला अहंकार करता की मी वेद वाचले, मी पुराण वाचले, माझे शास्त्र पाठ आहे, माझे स्तोत्र पाठ आहे, मला एवढं येतं आणि मी एवढ्या वेळा तीर्थाला जातो आणि मी इतकं हे करतो. काही गुमान करू नका. फक्त राम म्हटल्याने उद्धार होतो. बाहेरच्या अवडंबर मध्ये फिरू नका, त्रिगुणी मायेमध्ये फिरू नका. आत्म्यामध्ये परमात्मा प्रगट करण्याची रीत राम नामाने करा. हातात का मुखात राम ठेवा. आई वडिलांची सेवा करा. पती पत्नीचा धर्म पाळा. मुला बाळांना शिक्षण आणि संस्कार द्या. प्रत्येक कामाची सुरुवात राम नामाने करा. राम नामाने भाग्य जागृत होता. राम नामाने असंभव काम संभव होतात. आणि हेच रामनाम आम्हाला संसाराचे कार्य सुखाचे करून मोक्ष देतं. एवढं परमेश्वराने दया केली आहे, पण आम्ही ती समजून घेतली नाही म्हणून दुखी आहे. जत्रा में फतरा बैठाया, अरे जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पानी, आणि सब पैसे की धुलदानी भैया, सब पैसे की धुलदानी. अंधेरे दुनिया भजन बिना कैसे तेरी हो, अंधेरे दुनिया भजन बिना. कबीरजी म्हणायचे तो, कबीरजी सांगायचे, अरे जगाचे लोक एवढा मोठा चांगला मानव जन्म मिळाला, राम नामाची जोड द्या आणि मोक्ष आणि संसाराचे खरं कार्य सुखाचं करा. पण हे जगाचे लोक समजून घेत नाही. भजन परमेश्वराचं राम नामाने करत नाही. भजन परमेश्वराचं राम नामाचं करत नाही. भजन बिना कैसे तिरी हो. परमेश्वराच्या भजना व्यतिरिक्त कोणीच तरणार नाही. भवसागर पार कोणी होणार नाही. हा भवसागर पार करायचा आहे. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. 84 लक्ष योनी कापून घ्यायची आहे. अगतीन नरकाचा मार्ग सोडवून घ्यायचा आहे. यमाचं दुःख सोडवून घ्यायचं आहे. असा पूर्ण भवसागर पार व्हायचा असेल तर परमेश्वराच्या राम भजना व्यतिरिक्त ते संभव होणार नाही. आणि ते राम भजन करता यावं म्हणून जन्म दिला, म्हणून सत्संग होतो आणि म्हणून संत आम्हाला ज्ञान देतात. आम्ही ते राम भजन करा आणि या भवसागरातून पार होऊन जा आणि संसार पण सुखाचा करा. एक नया पैसा लागत नाही बरं भक्तीसाठी, बिलकुल पैसे लागत नाही. जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पानी, सब पैसे की धुलदानी, सब पैसे की धुलदानी. तिथे ते चालतं. बाहेरच्या देखावामध्ये पैसाही जातो, खर्चही होतो, धावपळ पण होते, दिवस रात्र शिंदले जातात. या भक्तीमध्ये सुख आहे, संतांनी मिळवलेलं आहे. तुझं आहे तुझं पाशी, आमच्याच जवळ येऊ, बाहेर नाहीये. आमच्या जवळ असलेली भक्ती आजपासून करायची, राम नामाने करायची. अनेक नाम आहेत, पण राम नाम कर्म कापणार आहे. राम नाम मोक्ष प्राप्त करून देणार आहे. राम नामाने सत्य भक्तीचा भेद कंठामध्ये प्रगट होतो, आत्म्यामध्ये. असं हे रामनाम आहे. हे रामनाम आधीपासून आहे, आतापासून नाहीये. श्री रामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षाआधी हे रामायण लिहिलं गेलं ना. आधी कवी हे महर्षी वाल्मिकांना सांगितलं गेलं. महर्षी वाल्मिकी कशामुळे झाले? उलटा नाम जपत जग जाना, बाल्मिक व ब्रह्म समाना. उलटा मरा 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 करता करता राम राम झालं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि महर्षी झाले. आणि श्री रामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी, किती 10,000 वर्षापूर्वी, श्री रामचंद्रांच्या जन्माच्या 10,000 वर्षाआधी त्यांनी हे रामनाम नारदांकडून ऐकलं. मग कोणतं राम होतं विचार करा बरं. कोणता राम होता? हे रामचंद्र आहेत, हे पुरुषोत्तम आहेत, हे विष्णूचे अवतार आहेत, हे रामचंद्र आहेत. रामचंद्राचं नाव सुद्धा त्यांच्या गुरूंनी ठेवलं. दशरथ राजाने घरी पुत्र प्राप्त झाल्यानंतर कसं नाव ठेवावं म्हणून बोलवलं. त्यावेळेस ज्ञानी मुनिजन आणि गुरुजनांनी काय सांगितलं? हा जो परमेश्वर आहे रमता राम, रमता राम जो परमेश्वर आहे, 3 लोक 14 भवनाचा स्वामी, हा सर्वीकडे व्यापक असलेला राम, असा रामनाम, हेच रामनाम रामाचं ठेवावं. आणि रामाचं हे नाव ठेवलं असे श्रीराम. आणि रामचंद्र नाव केव्हापासून पडलं त्यांना? रामचंद्र लहानपणी त्यांना हेवा झाला चंद्राचा. मला चंद्र पाहिजे म्हणून ते बाळ रडायचं. मला चंद्र पाहिजे म्हणून ते बाळ रडायचं.
आता एवढा मोठा चंद्र खाली कसा येईल? जसं परात आणि घमेली असते ना, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, रात्र होऊ दिली आणि त्या पाणी टाकल्यानंतर चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये भांड्यामध्ये आलं आणि रामाला दाखवलं, बघ तुला चंद्र आणून दिला बरं. आणि रामचंद्र त्या भांड्याच्या पाण्याच्या आजूबाजूला चंद्राचं प्रतिबिंब पाहायचे आणि उड्या मारायचे, मला चंद्र मिळाला, मला चंद्र मिळाला. मग त्यांचं नाव ठेवलं रामचंद्र. हे रामचंद्र श्री रामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी रामनाम आलं आणि ते रामनाम रामचंद्राचं झालं. आणि रामचंद्राने सुद्धा गुरु केले वशिष्ठ मुनी. आणि रामनाम आधीपासून आहे. ही कथा सांगायचा अर्थ काय दादा, की रामनाम सृष्टीमध्ये आधीपासून आहे. या रामनामाने मला 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 जप करणारे महर्षी वाल्मिकी झाले आणि त्यांनी हा सर्व काय रामचंद्र येतील, रावणाला कसं मारलं जाईल सर्व लिहून ठेवलं रामायणामध्ये. हे रामनाम इतकं श्रेष्ठ आहे, आधीपासून आहे. माणसाला सुखाची गरज आहे, एक नया पैसा खर्च होत नाही. विश्वास ठेवा तुम्ही, तुमच्या मुखामध्ये आजपासून रामनाम जाऊ द्या. आपल्या घरात बसून करा, प्रत्येकाने करा, 5-5, 10-10 मिनिटं करा. काही जास्त वेळ मागितला नाहीये. सकाळी उठल्यावर 5-10 मिनिटं करा, दुपारी 5-10 मिनिटं करा, रात्री झोपायच्या पहिले विसरू नका. झोपायच्या आधी घरामध्ये प्रत्येकाने जे 1-1.5 तास टीव्ही पाहता का, टीव्ही कोणाकोणाच्या घरात आहे? मला वाटतं कोणाच्या घरात नाहीये, सर्वांच्या घरात आहे. अहो मग टीव्ही घराघरामध्ये तर रामनाम का नाही घराघरात? हा, प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे, मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामनाम असलं पाहिजे. घरामधला टीव्ही सकाळ दुपार संध्याकाळ क्रिकेट मॅच, चित्रहार, गाणे, बातम्या सर्व पाहिलं जातं आणि याच्यामध्ये फक्त राम पाहिला जात नाही. मग याच्यात चूक भेटेल का? म्हणून रोज 10 मिनिटं झोपायच्या आधी रामनाम करा, सकाळी उठल्यावर रामनाम करा, दुपारी रामनामाचं स्मरण करा. असं रोज 3 टाइम रामनाम करा आणि पहा बरं आजपासून तुम्हाला कसं जीवनामध्ये सुख भेटत नाही, भेटेलच. राम नाम सुखदाई भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का. राम नाम सुखदाई भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का. रामनाम सुखदाई आहे, खरंच सुख आहे याच्यामध्ये. राम नाम तुम्ही करायला लागले, मी खात्रीशीर सांगतोय संतांच्या वचनाने, शपथ आहे संत सद्गुरूंची, की ज्याच्या मुखामध्ये रामनाम आलं, ज्या घरामध्ये बसून तो रामनाम करेल, तिथे 7.5 राहणार नाही, ग्रहपनोती येणार नाही, भानामती जादू टोना टोटका होणार नाही, वास्तु दोष राहणार नाही, पितृदोष राहणार नाही, कोणताही देवता तुमच्यावर कोप करणार नाही, कोणत्याही पद्धतीचं तुमच्यावर या काळचक्राची जी बाधा घडते ती बाधा उडून येणार नाही. पण केव्हा? तुमच्या मुखामध्ये रामनाम चालेल तेव्हा. असा रामनाम आहे, बिलकुल सत्य. याच्यातला एकही शब्द मनाचा सांगितला नाहीये. नाम आहेच या पासी, जेथे राहे तेथे काशी. नाम आहेच या पासी, जेथे राहे तेथे काशी. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. ज्याच्या जवळ राम आहे, ज्याच्या मुखात रामनाम आहे, जेथे राहे तेथे काशी. काशी कुठे? तिकडे ना. पण ज्याच्या मुखात रामनाम आलं, घरात रामराम करायला लागला, काशीचं महत्व तुमच्या घरात येऊन गेलं, गंगोत्रीचं महत्व तुमच्या घरात आलं, 68 तीर्थाचं पुण्य तुमच्या घरात आलं, ब्रह्मा विष्णू महादेवाचं ध्यानाच्या भक्तीचं पुण्य फळ तुम्हाला मिळालं. आता तुम्हाला ते घ्यायला जाण्याची गरज नाही. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. हा नामाचा महिमा कोणी जाणला? वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी जाणलं त्यांनी. शंकर महादेव, देवादिदेव महादेव, त्यांनी हे रामनाम जाणलं. असे महादेव रामनाम जाणतात. रामनामाशिवाय महामंत्र दुसरा नाहीच आहे, महादेव म्हणतात.
महादेवाचा बीज मंत्र रामनाम. महादेव प्रेताला जर राम बोलो भाई राम आणि राम नाम सत्य करत घेऊन गेले ना, तर त्या प्रेताला राम 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 बोलत घेऊन गेलेल्या प्रेताला महादेव तिथे पाहतात. अरे याच्या सोबत राम नामाने उच्चारण केलं आहे आणि याला कुठे घेऊन जातात. मग त्या स्मशान भूमीमध्ये त्याला जाणलं. महादेव त्याची राख आपल्या शरीराला लावतात. राखेचा रा आणि मशानातला म असा राम शब्द तयार होतो. आणि तो राम शब्द मला एवढा प्रिय आहे की याच्या सोबत तुम्ही राम 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 बोलत मशानात घेऊन गेले, मग त्याची राख ते आपल्या अंगाला लावतात. असा महादेव राम नामाचे प्रिय आहे. हे प्रमाण रामायणात दिले. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामा तत्तुल्य राम नाम वरानने. पद्मपुराणात दिलंय. पद्मपुराणामध्ये श्लोक दिलाय. राम रक्षामध्ये हे मंत्र लिहिले की महादेव राम राम करतात आणि पत्नीला राम नाम सांगतात. आणि पत्नीला महादेवाने आपल्या अर्धांगिनीला उमा पार्वतीला देवीला सांगितलं की तू सुद्धा रामनाम म्हण. हा राम नामाचा मंत्र घे. या राम नामासारखं वरदान देणारा दुसरा मंत्र नाही. सहस्राजार नामापेक्षा राम नाम श्रेष्ठ आहे. पार्वती उमा ऐक आणि तू सुद्धा राम नाम घे. एवढ्या नामातला एकच नाम सांगितला. मग हे देवता सांगतायत. मग ऋषी वाल्मिकींनी मरा करत रामनाम जपला, श्रेष्ठ झाले. संतांचे अभंग आणि पोथ्यांमध्ये आधी सद्गुरु महाराज म्हणताय राम काही सब तिर्या हो. मृत्यूनंतर लोक स्मशान भूमीत घेऊन जातात तेव्हा म्हणतात राम. एवढं राम नामाला जर ऐकण्यात येतंय, वाचण्यात येतंय, मग आजपासून करणार की नाही करणार तुम्ही 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं तुमच्या आई वडिलांकरता, लेकरांकरता, आत्मकल्याणाकरिता हा राम नामाचा मंत्र, राम नामाची भक्ती करावा. खूप सुखाची भक्ती आहे. नक्की या भक्तीने तुम्हाला परमेश्वराचा आनंद अनुभव येईल, शरीरातच येईल. आणि या भक्तीसाठीच आमचा जन्म झालाय. अनेक भक्ती आहे जगामध्ये, पण जोपर्यंत परमेश्वराची सत्य भक्ती राम नामाने प्राप्त करत नाही तोपर्यंत भवसागरातून पार होणार नाही. म्हणून आजपासून राम राम करायचं. ही सत्य भक्ती कलियुग आहे. आता कोणतं युग आहे आता बाबा? कलियुग आहे. मग कलियुगामध्ये काय करावं हे पण तर लिहून ठेवलं ना संतांनी. घाबरता कशाला कलियुग आलं म्हणून? कलियुगाला काही खरं राहिलं नाही, कलियुगाला काही खरं राहिलं नाही, कलियुगाला काही खरं राहिलं नाही. अरे आला तर आला कलियुग. कलयुग देख डरो मत कोई, कलयुग खोटा नाही रे. ऐका, कलयुग देख डरो मत कोई, कलयुग खोटा नाही रे. सतयुग जाय मिले कुपहीरा, अब हीरा कटोरा माही रे. चलनारे नर विलमन करना, समज समज पग धरनारे. धर्मूर ध्यान रखो चित चरणा, प्रीत पियाजी सुकरणारे. घाबरता कशाला? कलियुग आलं, पाप आलं, काही घाबरू नका. चला सत्कर्म करा, फुकून पावलं टाका. कलियुग न्यायिक आहे. कलियुग कसा आहे ताई? न्यायिक आहे, न्यायिक. कलियुग न्यायिक आहे. अरे सतयुगामध्ये जर एक माणूस चुकला तर पूर्ण गावाला सजा होत होती. एका माणसाने पाप केलं ना सतयुगामध्ये गावातला एक माणूस चुकला तर पूर्ण गावाला ती सजा भोगावा लागायची. बाकीच्यांचा काय दोष? चुकायचा एक आणि पूर्ण गावाला सजा देऊन टाकायचा राजा. कलियुगामध्ये कसं आहे? जो करेल तो भरेल. मग कलियुग न्यायिक आहे ना, मग घाबरता कशाला? जो करेल तो भरेल, मला काय चिंता. कलियुग आलं आला तर येऊ द्या. न्यायिक आहे तो. जो करेल तो भरेल, मला कशाची फिकीर. आपण चांगलं काम करा. चलनारे नर विलमन करना, समज पग धरणारे. समजा ना मग, समज अशी ठेवा की बस जो करेल तो भरेल. कलियुगामध्ये एकट्याने केलं त्यालाच भोगावं लागेल. घरातल्या नाही सजा होणार नाही.
ज्याने केलं तुझ्या माथ्यावर पडेल बाबा, हे सत्य आहे. म्हणून आजपासून चांगलं जीवन जगा, पाप मार्ग सोडा. मग आता तुम्ही म्हणाल बाबा मी तर पाप केलंच नाही. होतं, महापाप होतंय आमच्याकडून. राग मानू नका, तुमच्यातलाच आहे मी. पाप कशाला म्हटलंय? तंबाकू जग में बुरी पाप दोष की खान, जाके संग नर लागा रहे से महापापी जान, कहे रागो में क्या कहूँ कहते वेद पुराण. हिंदू धर्माचे वेद पुराण ग्रंथ साक्ष आहेत. माझ्या बोलण्यावर जाऊ नका. 4 वेद म्हणतात, 18 पुराण म्हणतात, संतांचे ग्रंथ साक्ष देतात. तंबाखू सारखा पदार्थ मी चगडून खात असेल, बिडी सिगारेट मध्ये पित असेल, तपकीरच्या माध्यमातून नाकामध्ये घेत असेल, तर त्याला महापाप म्हटलेलं आहे. आणि या तंबाखू सारखा पदार्थ माझ्या शरीराला रोग आजार लावतो, त्याचं व्यसन मला जडतं. आणि मी केलेले तीर्थ, मी केलेले पुण्य, मी केलेली पूजापाठ भ्रष्ट होते आणि मला मृत्यूनंतर नरकात जावं लागतं. असा तंबाखूपासून केलेला जेवढा पदार्थ असेल त्याच्यामध्ये महापाप लपलेला आहे. एवढासा. म्हणून ते सोडा. काही त्रास होणार नाही हो, काही घाबरू नका. घ्यायचंय तर राम रसायन घ्या ना. हा, हे रामनामाची औषधी आहे. त्या एवढुशा गोष्टीला सोडा करता आपण सुटत नाही घेणारा मी, करणारा मी, आणि सोडायला मीच तयार नाही. आणि अजून कोणाकडे नाही सुटत. कसं काय सुटत नाही? असाच एक व्यक्ती संताकडे गेला, म्हणे सर्व तुम्ही चांगलं सांगता पण काही सुटत नाही म्हणे. ठीक आहे म्हणे बाबा, 2 दिवस माझ्यासोबत राहा म्हणे फक्त. तर 1-2 दिवस ठेवलं त्याला सोबत. आता त्याला घेऊन गेले फिरायला. संत चतुर असतात. आता त्याला फिरायला घेऊन गेले, चल माझ्यासोबत फिर 2 दिवस, जास्त नाही. 1 दिवस गेले. ते फिरता फिरता एक वेड्यांचं हॉस्पिटल असतं ना, तसं ते जागा होती. आता त्या ठिकाणी वेड्या कोणी उड्या मारत होते, कोणी रडत होते, कोणी काही करायचे, कोणी काही करायचे. एक वेडा मनुष्य होता. एका वेड्या माणसाने काय केलं आहे का? एका वेड्या माणसाने झाडाला पकडलेलं होतं. कोणाला पकडलं होतं बेटा? झाडाला. एका वेड्या माणसाने झाडाला धरलेलं होतं. आणि झाडाला त्याने धरलेलं दोन्हीकडून असं पक्क, आणि खूप रडत होता तो. ऐ मला सोड, मला सोड, मला सोड, असं तो आरोड्या मारत होता. कोण? वेडा मनुष्य झाडाला पकडून आरोड्या मारून रडत होता आणि आक्रोश करत होता. आता संत आणि संतांसोबत व्यसन सोडायला आलेला तो व्यक्ती असे तिथून जात होते. त्या माणसाने त्या माणसाला पाहिलं आणि संताला सांगितलं, पहा म्हणे हा वेडा किती मूर्ख आहे. झाडाला त्यानेच धरलंय, तोच रडतोय, तोच आरोड्या मारतोय, आणि त्या झाडाला सांगतोय म्हणे, तो काय सांगतोय? मला सोड, मला सोड. आता याचे दोघं हात मोकळे केलं तर सुटून जाईल ना म्हणे. मग संत म्हणता, हे पण तर मी तुलाच सांगतोय ना म्हणे. तू त्या मूर्खाला पाहून म्हणतोय ना, मी मग तुला तेच सांगतोय. तू जर तंबाखू खिशात घेतले नाही तर तुझ्या हातात कशी येईल? आता कोणी देणाऱ्याने दिली तरी तुझा हात असा करू नको, तोंडात कशी जाईल? हा, आता तू सोडली, 4 लोकांना माहीत पडलं तर 5वा राहतोच एखादी आगाऊ, याने सोडली का पाहू बरं, याने किती सोडली. तर मुद्दाम आतापर्यंत तंबाखू खाणाऱ्यावर लपत होता, पण याने गावात तंबाखू सोडली म्हणून 4 लोक त्याच्या मागे लागतात, त्याच्या समोर अटकून पुड्या फोडतात, त्याच्यासमोर मस्त चुना रगडतात की याला कशी लालसा लागेल वर. सोडणाऱ्याने सोडली तर सोडलं, बस, काही करायचं नाही. मग जोपर्यंत तंबाखू आपल्या तोंडात जाणार नाही तोपर्यंत व्यसन कसं काय होईल? बिलकुल पुरुषार्थ ठेवायचा. पुरुषार्थ त्यालाच म्हटलंय की जे पाप कर्म आहे, धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, दारू असेल, मांसाहार असेल, हे मी करणार नाही, हे ठाम ठेवायचं आणि मरेपर्यंत त्याला पालन करायचं. याला म्हणतात पुरुषार्थ. पुरुषार्थ फक्त भाजीमध्ये केस निघाला म्हणून गरकंतात फेकायचं, त्याला पुरुषार्थ नाही म्हणत. बरं, नाही तर ती माऊली बिचारी सकाळपासून भाजी, कोथिंबीर, मिरची, धना पावडर, हळद, वांगे करायची की गिलकं करायचं सर्व विचार करते, आणि चुकून एखादी केस किंवा दोरी निघते तर सर्व ताट फेकलं जातं.
आणि सांगितलं जातं अजून चौकामध्ये बसून माझ्यासारखा कोणीच नाही, फेकून दिलं मी तिकडे. अरे त्याला पुरुषार्थाने म्हणत तंबाखू फेक, गुटखा फेक, दारू सोड आणि अत्याचार जीवावर करणं सोड. तो पुरुषार्थ खरा आहे, तो पुरुषार्थ खरा आहे. मग आजपासून धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा व्यसन सोडायचं आणि जीवन जगायचं आनंदाने. सोडून द्या, झालं ना खाऊन, किती काय मिळालं हो चव, त्याच्यात काही चव मिळाली नाही. आता आनंदी जीवन जगायचं आहे आपल्याला. मांस मांस सब एक है, क्या मुर्गी क्या गाय, आंखों देखे खाता है तो नरक कुंड को जाय. बाबांनो, मांसाहार करणे पाप आहे, हे किती वेळा सांगावं. जावे बद्री काशी और जावे गया, कहे कबीर संसार में सबसे बड़ी दया. दया आली ना तुमच्यामध्ये, दया आली ना सर्व धर्म झाले तुमचे. बोला अजून काय पाहिजे. ज्याच्या हृदयात दया आली त्याचे सर्व धर्म झाले, आणि ज्याच्या हृदयामध्ये दया आली नाही त्याने गंगोत्री आंघोळ केली, तो पायी तीर्थाला गेला, तो पायी वारीला गेला, तो रात्रंदिवस देवाकडे बसून पूजा पाठ करतोय, त्याचं सर्व पूजा करून सुद्धा धर्म लागू पडत नाही. आणि याने कोणती पूजा केली नाही, कोणत्या देवस्थळावर गेला नाही, फक्त इथे दया केली हृदयात, दुसऱ्या जीवाचं मांस खाणार नाही, मांसाहार करणार नाही, त्याच्या सर्व भक्त्या लागू झाल्या. याला म्हणतात दया धर्म, याला म्हणतात दया धर्म. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्माचं मूळ आहे बाबा, आणि दया धर्मच आम्ही पालन केला नाही, मग कोणता देव पावणार आहे आम्हाला. मन चंगा तो काठोती में गंगा. बस हेच पाहिजे होतं, हेच तर संतांचे वाक्य आहे. हे नाही निर्मळ जीवन आणि काय करेल साबण. हा, जीवनच निर्मळ नाही आणि साबण लावून लावून वरतून स्वच्छ होतंय, आणि इथे मस्त आज होणारे म्हणतो पाहुणचार. काय जीवन आहे काय, हे सजवतोय ना बाबा, तसं हे पण सजव. हे देवाला आवडणार आहे, परमेश्वराला आवडणार आहे. म्हणून आम्ही दयाभाव ठेवा. एक कुटुंब होतं, मुस्लिम परिवार होतं, आणि त्या परिवारामध्ये एक 14 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला खेळताना त्या बापाच्या मनात आलं, अरे आता मोठा होतोय, याला आपला धर्म आणि आपलं कर्म शिकवलं पाहिजे. मुस्लिम परिवार आहे आपलं, आणि बापाने त्या मुलाला बोलवलं, दिला तो बकरा, सुरा दिला आणि सांगितलं जा याला कापून आण. आता त्या मुलाने पाहिलं आपल्या घरामध्ये असं करतात, आणि बापाने सांगितलं, घेऊन गेला तो त्या बकऱ्याला ओढत 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 ओढत, आणि दगडावर जिथे त्याचे बाप सुरीला पाजायचे तशी ती सुरीला कर 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 धार लावतोय, आणि बकरा सा बांधलेला आहे, दोरीने बांधलेला बकऱ्याला. आता त्या बकऱ्याचं कातडं थर 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 करताय, पाय लट 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 करताय, सुरी इकडे चालली जाते, आणि बकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतंय. तो 14 वर्षाचा मुलगा तिथून उठला आणि बकऱ्याच्या जवळ गेला, त्याच्या अंगावर हात ठेवला, पण तो थरथर थरथर करत होता, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्या मुलाला समजलं की हा रडतोय, आणि त्या मुलाने लगेच त्याची दोरी सोडली आणि सुरा तिकडे फेकला आणि त्याला आलिंगन दिलं. आणि बापाकडे घरी गेला, आणि बाप म्हणतो बकरा का गोश्त काय, काटा नहीं क्या तूने. तो म्हणतो नहीं पिताजी मैंने नहीं काटा. क्यों? अरे हमारा धर्म मुस्लिम है, तुझे काटना पड़ेगा. तो म्हणतो मी धर्म नहीं पाडणार. तो म्हणतो अरे हम मुस्लिम है, मैं घर में नहीं रखूंगा. तो म्हणतो मी घरात नाही राहणार, पण बकरा नाही कापणार. आणि तोच संत अहमदनगरमध्ये श्रीगोंद्याचा संत म्हणतात त्याला शेख मोहम्मद झाला. कोण झाला तो? शेख मोहम्मद झाला. अरे बकऱ्याच्या डोळ्याचं पाणी पाहून तो संत झाला, आणि आम्ही किलो किलो मांस खाऊन सुद्धा अजूनपर्यंत सोडायला तयार नाही. मग आम्ही धर्मवान आहे का तो धर्मवान आहे ते तुम्ही ठरवा. विचार करा बाबांनो. फक्त बकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर त्याला संत वृत्ती आली, खाल्लं आम्ही, झालं ते, नको खायला पाहिजे. अरे ती जीवे रडतात बिचारे, आरोडे मारतात, कोणाकडे कंप्लेंट करतील, कुठे गुन्हा नोंदवतील. आज माणसाच्या पायावरून गाडी गेली आणि एखादी उर्मी मनुष्य त्याचा ऐकत नाही, तर तो शेवटी पोलिसांकडे जातो की माझ्या पायावर गाडी चालवली आणि मला अरेरावीची भाषा वापरतोय, मला म्हणतोय तुला खलास करून टाकेल. पोलिसात तक्रार देतो ना आपण, देतो ना. हे जीव पण तक्रार देताना कुठेतरी
की मला माणूस कापून खातोय रे देवा, काय माझा गुन्हा, काय माझा अपराध, मला 4 लोक धरतात, कोणी शेंडीच्या नावाने, कोणी कुलदेवताच्या नावाने, कोणी जाऊराच्या नावाने, कोणी लग्नाच्या नावाने माझ्यावर सूर्या चालवतात, माझे लचके तोडतात रे देवा. आणि तो ती तक्रार त्याच्याकडे करतो आणि ते परमेश्वराला मान्य होत नाही. आणि हा मनुष्य असे काम करून करून त्या देवाला म्हणतो माझं रक्षण कर. तो म्हणतो अरे काय तुझं रक्षण करू. म्हणून तुम्ही देवाच्या नावाने कुठे नाही गेलं तरी चालेल बाबांनो, आपल्या घरात बसा, हातात काम आणि मुखात राम ठेवा, धूम्रपान सोडा, मांसाहार सोडा, हे आनंदी जीवन जगा. राम नामाची भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. कलियुगामध्ये राम नाम खूप सत्य मार्ग आहे. कलियुगामध्ये राम नामाने स्मरण करा. राम नामासारखा महामंत्र नाही. असं राम नाम आजपासून आपल्या जवळ असू द्या. खूप चांगलं जीवन आहे. या जीवनाला आनंदी आपण बनवायचंय. माणसालाच माणसासारखं वागून संतांच्या चरणात येऊन भक्तीचा मार्ग तुमच्यात असलेला, आमच्यात असलेला भक्ती मार्ग आमची आवाज देतोय. दिल द्वारका इथेच आहे ना हो. द्वारका कुठे राहिली? इथेच आहे. दिल में द्वारका है, काया में काशी है, मन में मक्का है, असं संत सांगतात. या शरीरातच आहे. तन चलता फिरता मंदिर है, भगवान इसी के अंदर है. याच देहामध्ये 3 लोक 14 भवन, 3 ब्रह्मचे 13 लोक, खंडी ब्रह्मांडी ते या पिंडी आहे दादा ताई. याच शरीरामध्ये सर्व काही आहे. बाहेर कुठेही तुम्हाला परमेश्वराने आणि संतांनी दाखवलं नाही. जे परमेश्वराचे भक्त संत असतात सद्गुरू, ते म्हणतात तुझ्या शरीरात पूर्ण तुझ्या देहात आहे. आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांनी तेच सांगितलं, भजतो राम, हा परमात्मा राम भजा. ज्या परमेश्वर रामाची भक्ती ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता करून ध्यान करतात आणि संसाराचे सृष्टीचे कार्य करतात, त्या परमेश्वराला राम 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 भजन राम नामाच्या भक्तीने भजलं जातं. ते करायचंय आपल्याला. मस्त बसावं आपल्या घरात आणि राम नामाचं स्मरण करायचं. इतकं साधं आहे. रात्री केलं तरी चालतं, दुपारी करा, सकाळी करा, प्रहर मध्ये करा, कधीही करा. अरे संतांनी तर म्हटलंय राम म्हणे वाट चाली एक पाऊला पाऊली. राम म्हणताना तुम्ही शेतामध्ये गेले आणि शेत 10 किलोमीटरवर आहे, तर तुमचे जेवढे पाऊलं शेतामध्ये टाकत गेले तेवढे यज्ञ होऊन गेले. कोणतं स्वाहा नाही, संविधानी आणि अर्पण नाही, तर्पण नाही. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रताचे माहेर. तीर्थ आणि व्रत करणारा पैसा खर्च करतो आणि इकडे तिकडे जातो, पण ज्याच्या मुखात रामनाम आलं त्याची 68 तीर्थ होऊन गेले. एवढं रामनामाची महिमा आहे, एवढं रामनाम आहे. हे जाणा तुम्ही आणि करा आजपासून. हे 3 लोक 14 भवन, हे बघा गोल काढलाय तर इकडे पहा सर्वांनी, बाकी इकडे तिकडे काही पाहू नका. सत्संगासाठी आले, जे बोलताय ना त्याच्याकडे लक्ष ठेवा. मी तर मन विचलित होईल आणि सत्संगाचं ज्ञान समजणार नाही. हे 3 लोक 14 भवन म्हणजे मायापद आहे. सर्वात खाली पाताळ आहे. पाताळाच्या वरती हा मृत्यू लोकातला मनुष्य जन्म आहे. हाच याच्यावरती स्वर्ग आहे. समजण्याकरिता पहा हे पड्यावर आणलेले चित्र. हा पाताळ सर्वात खाली मृत्यू लोकात आपण बसलो. याला मृत्यू लोक का म्हणतात? याचं नाव मृत्यू लोक का ठेवलंय? प्रत्येकाला मरावं लागतं. इथे कोणी अमर राहत नाही. हे नाश होतं, मरत, म्हणून याचं नाव ठेवलंय मृत्यू लोक. याच्या खाली हे पाताळ लोक. मृत्यू लोकाच्या वरती आहे स्वर्ग लोक. मग हे पाताळ मृत्यू स्वर्ग लोक याचं पालन पोषण उत्पत्ती करणारे 3 देवता आहेत. 3 देवता आहेत. हा परमात्मा आहे, परमेश्वर विज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अमर, अनादीपासून, कालही होता आजही उद्याही राहील असा सत्स्वरूप परमेश्वर परमात्मा, ज्याला साध्या भाषेमध्ये लोक म्हणतात सबका मालिक एक. सर्वांचा स्वामी एकच आहे परमेश्वर. त्या परमेश्वर रामाला भजून ब्रह्मा उत्पत्तीचं कार्य करतात. ब्रह्माचा धाम आहे सतलोक. त्या परमेश्वर रामाचं ध्यान करून पालन करणारे विष्णू, त्यांच्या धामाचं नाव आहे वैकुंठ लोक.
त्याच परमेश्वराचं ध्यान भजन करून महादेव संहाराचं कार्य करतात शंकर. त्यांच्या धामाचं नाव आहे कैलास लोक, शक्ती आहे शक्ती लोक. असं ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती, पाताळापासून आकाशापर्यंतची ही रचना. पाप पुण्याचा न्याय करणारा यमराज आहे सर्वात वरती. पुण्य किती पाप किती पाहून न्याय करून कर्म भोगवतो तो यमराज आहे. पाताळापासून आकाशापर्यंत 3 लोक 14 भवन आहे. पाताळाचे 7 आणि स्वर्गाचे 7 असे हे 14 भवन आहे. तड अतड वितर सुतर तळातड रसातड महातड. पाताळाचे 7 भवन, स्वर्गाचे 7 भवन. भूर भवर स्वर महर जन सत्त. स्वर्गाचे 7 आणि पाताळाचे 7, 7 आणि 7 14 असे हे 14 भवन आहे. असं 3 लोक 14 भवन म्हणजे पाताळापासून आकाशापर्यंतची सृष्टी रचना मायापद. याच्यावरती आहे ब्रह्म. हा ओंकार ब्रह्म आहे पूर्ण. हा ओंकार ब्रह्म आहे. या ओंकार ब्रह्म मध्ये जीव ब्रह्म मध्ये आम्ही होतो. आणि आमच्याकरिता परमेश्वराने एवढी सृष्टी रचना करून मानव जन्म दिला की बाबा रे तू आत्मा अमर आहे, तुला परमात्मा पद अमर सुख पाहिजे, ते या निर्गुण ब्रह्म मधून भेटणार नाही, तुला मानव देहातून ते मिळेल म्हणून सृष्टी रचना करून मानव जन्म दिला. माणसाचा धर्म आहे की या मनुष्य देहामध्ये मी आलो, संसाराचे कार्य या शरीराने करा, माता पिता पती पत्नी सर्वांचं कार्य नीटनेटकं करा आणि येत्या जात्या श्वासात परमेश्वर रामाचं ध्यान करून राम नामाने आपल्या परमेश्वराच्या अमर निज पदाला चला, अमर लोकात चला, मोक्षाला चला. हा आमचा भक्ती मार्ग. आणि ते आमच्या जवळ भेटतं, बाहेर भेटणार नाही. आणि ते मिळण्यासाठी आम्ही वाईट मार्ग सोडावा. धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा मांसाहार. सुखी व्हा, आनंदी व्हा, परमात्मा सुख देईल आणि मोक्ष मिळेल. इतकं सुंदर सटसटीत ज्ञान आहे. काही त्याच्यामध्ये कठीण नाही. ज्याने सतत तप केला ते स्वर्गात जातात. शुभ कर्म करणारा 101 यज्ञ केला ते इंद्र बनतात. ज्याने ओम नमः शिवाय हरिओम भक्ती केली ते कैलास लोकाच्या मुक्तीला जातात. ज्याने नवविद्या भक्ती विष्णू देवाला परमात्मा समजून केली ते वैकुंठाला जातात. वैकुंठाच्या मुक्त्या 4 तिथे ते पोहोचतात. ज्याने गायत्री धर्म त्रिकाल संध्या केली ते ब्रह्माच्या सतलोकाची मुक्तीला जातात. ज्याने देवी शक्तीची भक्ती केली ते शक्तीच्या धामाला जातात. देव लोकांमध्ये पुण्य असेपर्यंत पुण्य कर्म भोगवलं जातं. पुण्य कर्म करता करता झालेले पाप कर्म भोगायला 84 लक्ष योनीमध्ये पशु पक्षी प्राणी म्हणून फिरावं लागतं. 43,20,000 वर्ष. शुभ कर्म देव लोकात भोगवतात. पाप कर्म पशु पक्षी प्राणीच्या जन्मात जाऊन भोगावं लागतं. पाप पुण्याची वजाबाकी होत नाही बरं. पाप झालं तेवढं भोगा, पुण्य झालं तेवढं भोगा. नाही तर कोणाला वाटेल माझ्याकडून खूप पाप होतात म्हणून मी 500 पुण्य करून घेतो म्हणजे आता पाप भोगायची गरज नाही, असं नाहीये. जेवढे पुण्य झाले ते देव लोकात आणि पाप कर्म झाले तेवढे पशु पक्षीच्या जन्मात. आणि पाप किती होतं मग? चालताना जीव मारतात. पाणी पितात त्याच्यामध्ये 9 लक्ष प्रकारचे पाण्याचे जीव असतात ते मारतात. हवा घेतो हवेतले जीव मारतात. हे सहज जीवन जगताना पाप होतं. माणूस तर जाणून बुजून पाप करतो ते महापाप अजून किती होतात. एवढे पाप कर्म म्हणजे पाप कर्म 24 तासातून 23 तास होतात. फक्त अर्धा तास पुण्य कर्म होतात. अर्धा तासाच्या पुण्य बळावर तो देव लोकात किती राहील आणि 23 तासाच्या पाप कर्मामुळे पशु पक्षी जन्माचा किती राहील. मग विचार करा. हे पाप पण नको पुण्य पण नको. भजो तो राम भजी जोरे हरी बिन आनत जी जोरे. राम राम भजा. परमेश्वर परमात्मा येत्या जात्या श्वासात आणि तुमचे पापही नाहीशे. पाप भोगायचं मार्ग बंद होऊन जाईल आणि जे देव लोकांचे पुण्याचे फळ भेटतात ना ते भेटतील. ऐका, ते पूर्ण भेटतील. त्याच्या कित्येक पटीने परमेश्वराचे अमर लोकांचे पुण्य भेटून जातात आणि कोणताच देव तुम्हाला त्रास देत नाही. उलट देवता काय करतात ऐका ऐका. देव करे परनाम विष्णु ब्रह्मा शिवचावे. जो रामनामी भक्त असेल, जो परमेश्वराचं राम नाम भजन भक्ती करतो, सद्गुरूच्या शरणात येऊन त्याला
ब्रह्मा विष्णू महादेव त्याचं स्वतःच दर्शन घेतात. स्वर्गाचे देवता त्याला हात जोडतात. रामनामी भक्ताला स्वर्गाचे देवता हात जोडतात. त्याचे पितृ लोकातले पितृ आनंद मनवतात की धन्य माझ्या कुळामध्ये राम 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 करणारा भक्त झाला. नरकात गेलेले जळून कटून आत्महत्या करून अगतीमध्ये अधोगतीमध्ये पडलेले जीव त्याच्या परिवारातले ते आनंद साजरा करतात की आमच्या कुळामध्ये रामनामी भक्त झाले आणि त्यामुळे आमची अगतीची दुःखाची रीत सुटली. एवढा रामनामाचा फायदा आहे. फायदे किती आहे? घेतलं एकच रामनाम आणि मोक्ष मिळेल, शरीरात मिळेल. अंधश्रद्धा नाही, बोंधुगिरी नाही, छुछा नाही, बाबागिरी नाही, पैसा अडका नाही, कोणत्या प्रकारचा तुम्हाला भ्रम ठेवला नाही. एवढं सुटसुटीत आमच्याच देहामध्ये करा. कोणाच्या मागे बाबा बाबा म्हणून गुरु म्हणून पडत सुटू नका. हा, चारी धाम माता पिता लांब कशाला जाता? कशाला लांब जायची गरज तुम्हाला? हे चलता तीरथ घरामध्येच असल्यावर इथे भक्ती करून घ्या. आत्म्याला परमात्मा प्राप्त करून मोक्षाचा आनंद घेऊन घ्या. तुझं गावच नाही का तीर्थ, तू बाहेर कशाला फिरत? अरे आपलं घर झाडायचं, आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं, आपल्या घरातली वस्तू, आपलं अंगण आणि घर स्वच्छ ठेवलं, एवढा परिसर झाडून ठेवला इमानदारीने, तेवढाच परिसर तेवढ्या शेजाऱ्याने, अजून तेवढं एवढं घर आणि अंगण स्वच्छ केलं तर गाव स्वच्छ होईल ना. पण आम्ही जसं करत, इकडचा कचरा तिकडे, तिकडचा कचरा तिकडे, तिकडचा तिकडे, आणि तो फिरतो सगळ्या गावावर. कशाला स्वच्छ होईल? आणि सर्वात पहिले उठून झाडू मारून द्यायचं आणि परत मध्ये येऊन जायचं म्हणजे माझं अंगण झालं. अरे फेका तो उचलून. रोज सकाळी उठल्यावर मी मुलाला शाळेत सोडायच्या पहिले नामस्मरण करतो. त्याला आंघोळ झाली की मी शेजारी 5-10 मिनिटं रामनाम करायला लावतो. सकाळी उठल्या उठल्या पूर्ण 100 फूट इकडने 100 फूट तिकडने पूर्ण गल्ली झाडून टाकायची. कचरा घमेलीत भरायचा, घंटा गाडी येते त्याच्यामध्ये ते टाकायचं. एवढा परिसर स्वच्छ राहतो. तिकडने वैतागलेला माणूस जरी आला अंगणात पाऊल टाकलं किती छान वाटतं त्याला. काय केलं आपण? आपलं घर आणि अंगण स्वच्छ ठेवलं ना, तेवढं समाधान येणाऱ्याला लागतं. तुझं गावच नाही का तीर्थ, तू बाहेर कशाला फिरत? आम्ही हे तीर्थ करायला सोडून देतो, हे चांगलं करणं सोडून देतो आणि तिथे घाण करायला लोक जातात. तिथे घाणच होते. काय घाणच होते तिथे. लाखो लोक गोळा होतात, लाखो लोकांचं पाणी एकत्र येतं, खाण्यापिण्याची व्यवस्था राहत नाही, कचरा कॅरी बॅगा पिशव्या जिकडे तिकडे माणसाने घाण करून ठेवली. आता चंद्रावर पण घाण करायला जाण्याची तयारी त्याची. अरे एका कमी पडलं बाबा तुला? स्वच्छता असू द्यावी, टापटीपणा असू द्यावा. याच गोष्टी परमेश्वराला आणि संतांना मान्य आहेत आणि ते तुमच्या हातामध्ये सहज आहे. कोण कसं वागतं ते सोडून द्या ना. तो तसा करतो म्हणून मी असा करतो. काही चांगल्याची बराबरी करा बस. आपण चांगलं राहावं, आपलं चांगलं जीवन जगावं, स्वच्छता ठेवावी, व्यसन आपल्यापर्यंत येऊ देऊ नका. प्रसन्न आनंदी जीवन जगा, राम नामाची जोड देऊन करा. त्याच वेळेस हे सर्व गोष्टी चांगल्या होतील. देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, अहंकार गेल्या बिना अनुभव नाही. देवाचं देवत्व तुमच्यात आहे. तुमच्यात पंचतत्वाचं शरीर, पंचतत्वाच्या देहामध्ये आत्मा आणि या आत्म्यामध्ये परमात्मा प्राप्त करून तुम्हाला सुखी व्हायचंय आणि अमर लोकाला जायचंय. देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, अहंकार गेल्या बिना अनुभव नाही. तुकड्या दास देतो ही ग्वाही. कोणाचं भजन आहे? तुकडोजी महाराज. तुकड्या दास देतो अशी ग्वाही, देवा आशाने पावायचा नाही आणि देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा माले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा माले पाव. देव आशाने पावायचा नाही आणि देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. बाजाराची वस्तू कधी अर्धा किलो आणायची, पाव किलो आणायची. पैशावाल्याला भेटेल आणि गरीबाला भेटणार नाही. देव कोणती वस्तू नाही, कोणती पदार्थ नाही, कोणत्याही प्रकारचं ते बाहेरची गोष्ट नाही. तो भाव आहे. तो भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. याच भक्ती भावाने, इथल्या भक्ती भावाने राम नामाची जोड द्या
आणि आजपासून राम राम करा. पटतंय का नाही पटतंय? काही कठीण मार्ग सांगताय का संत? इतका सोपा भक्ती मार्ग आहे ना. आणि या भक्ती मार्गामध्ये जळगाव आमदारातर्फे आम्ही आलोय. दादा, बाबा, काका, आई, मावशी, ऐका, आमचा एक परिवार आहे. आम्ही कामधंदे व्यवसाय करतोय, पण आम्हाला भक्ती मार्ग चांगला मिळाला. राम नामाचं स्मरण मिळालं. येत्या जात्या श्वासात राम नामाची भक्ती करू लागले. गेल्या 20-22 वर्षापासून आम्ही भक्ती मार्गात आहोत. घटामध्ये भक्तीचा आनंद अनुभव येतो प्रत्येकाचा, संतांचा, तसा आम्हालाही आला. आणि याच देहामध्ये मोक्षाचा मार्ग इथून मिळतो, हे सत्य आहे. पण लोक म्हणतात असं इथे मग कुठे भेटायला पाहिजे अजून? इथे मिळाला, अरे इथेच भेटतो. तो दगडात भेटत नाही, तो एका तत्वात भेटत नाही, तो आत्म्यात भेटतो आणि मनुष्य देहात भेटतो म्हणून मिळाला. पण इथे भेटतो म्हणून लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि झाडामध्ये देव म्हणून त्याला फेऱ्या मारतात. आमच्यात कणाकणात आहे ना तो. मग कणाकणामध्ये असलेला आमच्यात पण आहे ना, मग आपल्यात पण तो आहे. इथे परिपूर्ण भेटेल. आत्म्यामध्ये त्याचं सत्ता प्रगट होते आणि आत्म्याला परमपदाची भक्ती मिळते. म्हणून या शरीरामध्ये आदि सद्गुरु महाराजांनी सांगितलं आहे, येत्या जात्या श्वासात राम नाम टाकावं, धूम्रपान व्यसन मांसाहार सोडावा, राम नाम घ्या. हा राम शब्द सांगितलाय. हा राम नामाचा स्मरणाचा मार्ग. जी बोट सहज आलं राम शब्द उच्चारण होतो. राम, काही प्रयत्न न करता मला झाला तरी चालेल. अजून काय पाहिजे? कोणता मंत्र आहे इतका? हाच एक असा मंत्र आहे, काना मात्रा विलांटी उकार आकार काही मरा 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 राम राम केला तरी त्याचं चांगलंच होतं. बाकीचे मंत्र जितके आहेत ना, त्याच्यामध्ये विलांटी काना मात्रा जरी बदलली तर तो देवताचा कोप होऊन जातो. माळा जप करताना नाही, जर माळा बरोबर फिरवली नाही ना तरी त्याचा दोष लागतो. सकाळी 5 वाजेच्या पहिले पूजा संपन्न करावी लागते. 6 वाजेच्या आधी. 6 वाजेनंतर पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही, हे शिवपुराण म्हणतं. आम्ही कोणाचा दोष नाही लावते, याची माहिती नसते आम्हाला. आणि राम नाम चालता उठता बसता फिरता कधीही करा तर त्याचा दोष लागतच नाही, उलट दोष कटून जातो. रामनामाने महादोष कटतो, रामनामाने कर्मनाश होतात, रामनामाने परमेश्वराची सुख येतात. म्हणून एक भक्ती सोपी चांगली करा. आणि राम नामाचं येत्या जात्या श्वासाचं स्मरण केलं तर कंठस्थानामध्ये इथे कंठामध्ये, इथे कंठस्थानामध्ये 4 पाकळीचं कमळ आहे. ते सरस्वतीचं स्थान आहे. इथे आमचा जीव आहे. या जीवाला या राम नामाच्या येत्या जात्या श्वासाच्या स्मरणाने ज्यावेळेस सद्गुरूवर निजमन येतं, संत सद्गुरूवर आणि परमेश्वराचा भाव येऊन जातो, कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो. ती सरस्वती स्थान आहे. 4 पाकळीचं कमळ. तिथून ही भक्ती 8 पाकळीचं कमळ शंकर पार्वती स्थानावर येते. पाहिजे हे हृदय स्थान आहे. 16 पाकळीचं कमळ येते. फळ्याकडे पाहतो. याच देहामध्ये ही भक्ती रामनामाने प्रगट झालेला नियंत्रण, रामनामाने प्रगट झालेली सत्ता, राम नामाच्या आधाराने सद्गुरूच्या शरणात येऊन परमेश्वराने दिलेली कुदरत, कला, सत्ता, हा भक्तीचा भेद देहामध्ये खंडी ब्रह्मांडी ते या पिंडी आकाशापर्यंत खंड निर्गुण पार ब्रह्म तो इथेच तयार होतो. आणि याच देहामधून आम्ही मोक्षाला जातोय. हे ब्रह्मस्थान 6 पाकळीचं कमळ, हे मूलस्थान 64 पाकळीवर 4 पाकळीचं कमळ, हे पंकनाल पाठीच्या मागे हे हा भाग आहे जो हे स्वर्गाची रचना. एकावर एक असे 21 स्वर्ग आहे. स्वर्ग एक पण त्या स्वर्गाची रचना 21 आहे. एकावर एक. जसं बिल्डिंग एकच असते पण त्या बिल्डिंग मध्ये एकावर एक असे मजले असतात, तसं स्वर्ग 21 आहे. त्या स्वर्गाला पार केल्यावर मानेवर इथे ह्या भागावर यमराज, मेरुस्थान, यमराज इकडे आहे आणि जीव इथे एकदम जवळच येतो. हा यमराज आहे. या यमाला पार करून ही भक्ती जीवाला प्राप्त झाली. रामनामाने सत्य कलेची, कुदरत कलाची भक्ती शरीरातच सर्व सृष्टी पार करते. 3 लोक 14 भवन, 3 ब्रह्माचे 13 लोक. यमाला पार केलं
त्रिकुटीत आली ही भक्ती इथे. इथे बा त्रिकुटी, इथे गंगा यमुना सरस्वती, इथे टिक्का लावतात ना, इथे ही त्रिकुटी म्हटली. इथपर्यंत आकाश आहे, आकाशापर्यंत आलो. आता याच्यावरती चिदानंद ब्रह्म, शिव ब्रह्म, पार ब्रह्म, 3 ब्रह्मचे 13 लोके आणि हे 10 द्वार जिथे शेंडी ठेवतात ना, हे 10 द्वार आहे. आणि या 10व्या द्वारामध्ये हंस पोचला. 3.5 कोटी रोमावलीमध्ये अखंडित ध्वनी चालू होऊन जातो. अशी भक्ती आहे. आणि नंतर ज्या दिवशी इथून आमचा देहातून हंस जातो, म्हणजे शरीर सोडून आत्मा जातो, त्या भक्ताचा 10व्या द्वारातून निघतो आणि अमर लोकाला परमेश्वराकडे जातो. ज्याचं मृत्यू समय डोळे, कान, नाक, तोंडातून जीव जातो ते देवगतीला जातात. मळमूत्राच्या जागेतून ज्यांचा प्राण निघतो ते नरकाला जातात. आणि इथून रामनामाची भक्ती प्रगट करून जे निघतात ते मोक्षाला जातात. इतकं विज्ञान आहे, अनुभवाची भक्ती आहे. खरंच रामनाम करून पहा, अनुभव घ्या, आनंद घ्या. असे सुखाकरिता हा जन्म मिळालाय. इतकं सुखी जीवन आपल्या मुलांना द्या, हा वाटा आपल्या लेकरांना द्या, येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांना सांगा. गावागावात जाऊन हे नामस्मरण आपल्या घरातून सुरू करून पूर्ण गावात प्रत्येकाला द्या. एक भाग्य तयार होतील परमेश्वराचे आणि त्याचं आपल्याला सुद्धा परमात्मा आणि संत महत्व देतील. अशी ही भक्ती आहे, असं हे रामनाम आहे. म्हणून संत म्हणायचे, जग में 4 राम है, 3 राम व्यवहार, चौथा राम ही सार है, ताका करो विचार. 1 राम घट घट बोले, दूजा राम दशरथ घर ढोले, तीसरे राम का सकल पसारा, सत स्वरूप राम सबसे न्यारा. परमेश्वर सत्स्वरूप राम आहे, तो या मायेच्या आणि काळ ब्रह्मच्या पलीकडे आहे. असा सत्स्वरूप राम आम्ही घ्यायचा आहे. रामचंद्रांनी सुद्धा आपल्या गुरूंच्या शरणात येऊन हेच भेद घेतला. वशिष्ठ मुनी पे आय राम बुजो तत सोयी. म्हणून मराठीमध्ये संतांनी म्हटलं, रामचंद्रासी राम ठाऊक असता तर का शरणात जाता वशिष्ठासी. रामचंद्राला तो माहित असता तर वशिष्ठ मुनीच्या शरणात काय विचारताय मग. ते राम आपणही घ्या. असं रामनाम आजपासून घ्या. आता 2 मिनिटं आपण नामस्मरण करू, 5 मिनिटं आपण नामस्मरण करू. हे राम नामाने नामस्मरण करून आनंदी जीवनाला सुरुवात करा. ही भक्ती सतभक्ती आहे, प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक समाजासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. याच्यामध्ये भेदभाव नाही, याच्यामध्ये उचनीचपणा नाही, याच्यामध्ये हलका मोठापणा नाही. प्रत्येक जण श्रेष्ठ आहे. आपले कर्म चांगले ठेवा, परमेश्वराला आवडतील अशा विचारांनी जीवन जगा. आपल्या घरापासून सुरुवात करा, प्रत्येकाचं कार्य सुखाचं करा आणि आत्म्यालाही भक्तीचं सुख द्या आणि जीवन आनंदी जगून परमेश्वराकडे जा. मरायचं नाही आम्हाला, बरं, शरीर सोडायचंय, शरीर सोडून जायचंय आणि चांगल्या जन्माला परमेश्वराकडे अमर लोकात जायचंय. हे सोडलं आणि ते मिळवलं, मग कशाला घाबरायचं. रेल्वे सोडून घरी आले तर रडत बसता का, रेल्वे सोडली म्हणून. ती गावाला जाण्याकरता होती ना. हा, एसटीतून तुम्ही गावात आले तर रडत बसता का, एसटी वाला गेला हो माय आता कसं होईल म्हणून. त्या एसटीने माझ्या घरापर्यंत आलो, त्याच्यासाठी आपण ती एसटी वापरली. असं शरीर सोडून परमेश्वराकडे जावं, मग तुम्हाला काही वाईट वाटणार नाही. पण मोह ठेवला खोटा, संसाराची खोटी प्रीत ठेवली, खोटे कर्म केले, लवाड्या केल्या, पाप कर्म केले, मग मात्र त्रास होईल आणि यम तुम्हाला मला ठोकेल. म्हणून भजतो राम भजा. बोला, आदि सद्गुरु सर्वात्माओं के सद्गुरु सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य. राम सभा में राम राम महाराज. राम नामाने स्मरण करूया 5 मिनिट धारोदार निज मनाने. निज मन म्हणजे परमेश्वराला आवडणारं मन. आणि फक्त मन म्हटलं तर या संसारामध्ये फिरणारं मन येते. आम्हाला या संसारातलं मन नाही, परमेश्वराकडचं मन पाहिजे, निज मन. त्या निज मनाने नामस्मरण करा. कसं करतात, मी मांडी मारून बसलो तर सर्वांना दिसणार नाही. मानपाठ सरळ ठेवावी. ज्याचं ऑपरेशन झालंय, वय झालेले, गुडघ्या पाठीचा त्रास आहे, त्यांनी खुर्चीवर बसा. घरामध्ये भिंतीचा टेका घ्या, तकिया घ्या, लोड घ्या. त्याला आजार आहे, वय आहे, ऑपरेशन झालंय, त्याने तसं बसावं. काही त्याला आडकाठी नाही. ज्याचं शरीर चांगलं आहे त्याने मानपाठ सरळ ठेवून बसावं चांगलं, बरोबर.
ज्याला असं कोणी घरी असेल की बसता येत नाही, झोपून येते आणि झोपून करा, काही दोष लागणार नाही. अरे मुंगी के पाव में घुंगरू बाजे वो भी साहेब सुनताय. मुंगीची चावल सुद्धा त्याला समजते आणि त्या कण भर मुंगीला लागतं तर तिला देतो ना दाना. माझं सुखदुःख त्याला समजणार नाही का? समजेल त्याला. म्हणून काही चिंता करू नका, मानपाठ चालू ठेवा, बसा आणि असं श्वास घेता घेता रामनाम पहा. श्वास घेता घेता रामराम झाला, परत बाहेर श्वास येतो त्याच्यातही रामराम. काही भीती ठेवू नका, एकदम श्वास ओढू नका, सहज. राम शब्द जी बोट चालू द्या, श्वास येतो पण आणि श्वास जातो पण. श्वास घ्यायची सोडायची काही गरज नाही, श्वासाचं काम श्वास करतो. फक्त लक्ष कुठे ठेवा, तुमचं मन भटकणार आहे. डोळे उघडे ठेवले ना तर मनुष्य ते चित्र पाहतो, ती व्यक्ती पाहतो आणि मन मग त्याच्यामध्ये अडकून टाकतो काहीतरी वेगळ्या प्रकारे. म्हणून डोळे बंद ठेवून अंतर्मुख होण्यासाठी डोळे बंद ठेवा, नाकाच्या शेंड्याकडे लक्ष ठेवा, श्वासावर मन लावा. करा सर्वांनी. डोळे बंद, मनातल्या मनात करू नका. जितकं जितकं राम बोलतंय ते आपल्या खात्यामध्ये लिहितील. भक्ती म्हणून येणे, नाम जप केला असं. आवाज नका करू. परमेश्वराच्या भक्तीचं इतकं मोठं हा सामूहिकरित्या आपण रामनामाने परमेश्वराचं स्मरण ध्यान करतोय. खूप श्रेष्ठ काम आहे.